दिनेश कोलते ज्या कोणी समालोचक केलंय ती शिवगर्जना ज्यांनी दिली अतिशय मोहक होती. त्या समालोचकाला माझा मानाचा मुजरा. निलेश कोलते, प्रवीण कामटकर यांचा तो आवाज होता. आणि प्रवीण कामटकर एक महाराष्ट्र पोलीस देखील आहेत, समालोचक देखील आहेत आणि एक मनमळव व्यक्तिमत्व आहे. आवाजामध्ये असलेली ताकद कणखरता आपण या ठिकाणी पाहिली आणि शब्दांवरची असलेली कमांड. सामन्याला सुरुवात होईल तत्पूर्वी स्मॅचरचा एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये येणं गरजेचं आहे. मला वाटतं आज प्रोफेशनल खेळाडू मैदानावरती आहेत, त्यामुळे या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितच स्मैशर्स टीम के कप्तान आपका जो 12th मैन हमारे कंपास में आना बहुत जरूरी. चला सामना सुरू करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय श्री विशाल सव्वाशे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. त्यांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. सामना सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये. जसा सामना सुरू होईल तशी मत फलंदाज चला मैदानाच्या आतमध्ये. पप्पू सर आपले 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. अतिशय देखणा सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रशांत सर मजा येणार आहे या सामन्यामध्ये. खरं तर एका बाजूने तुम्ही पाहतायत आर्मी 11 आहे, तर दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहतात राजमुद्रा हा संघ तुम्हाला मात्र पाहायला मिळतोय. आणि या दोनही संघामध्ये तुम्ही जर पाहिलं तर चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. राजमुद्रा संघ आपली प्लेइंग 11 आलेली नाही. आपला 12 खेळाडू या ठिकाणी पाठवा आणि आपली प्लेइंग 11 देखील या ठिकाणी द्या, म्हणजे तुमचे खेळाडू ॲड करता येतील. खरं तर लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतो आहोत आणि ऑनलाईन स्कोरिंग आहे, त्यामुळे तुमच्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत माहिती असणं गरजेचं आहे. खरं तर विल्यम शेक्सपियर असं म्हणतात नावात काय आहे, परंतु हा जो सगळा अट्टा असा आहे तो नावासाठी आहे. मी तर असं म्हणेन की ही स्पर्धा व्यावसायिक खेळाडू आज खेळतात, प्रोफेशनल खेळाडू खेळतात, त्यामुळे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला या ठिकाणी बघून या ठिकाणी बाकीचे जे खेळाडू आहेत ते त्यांचा आदर्श घेऊन क्रिकेट खेळणार. त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला स्मॅशर्स संघानं आपली लिस्ट अपडेट करायची आहे. राजमुद्रा स्मॅशर्स मुंबई, सुरेश इंदुलकर, तिथे कुणाचा तरी एक टेम्पो उभा आहे, त्याची खरं तर आरशी चमकते खेळाडूच्या डोळ्यावरती. ज्या कुणाचा असेल विनंती ते बाजूला घ्या, थोडासा सहकार्य करा. सुरेश इंदुलकर प्लीज. यावेळेला आपला 12th मॅन आलेला नाही आहे, त्याचबरोबर आपली लिस्ट अपडेट करणं फार गरजेचं आहे. राजमुद्रा स्मॅशर्स मुंबई, शेवटचा कॉल आला असेल आपल्याला, शेवटचा कॉल आहे. जोपर्यंत तुम्ही लिस्ट अपडेट करत नाही तोपर्यंत सामना सुरू होणार नाही आहे, कारण इथे मला वाटतं तुम्हाला एक 7-8 वेळा अनाउन्समेंट झालेली आहे. सन्मान्य श्री बजरंग जाधव साहेब देखील सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यांचंही आम्ही शिरूर प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहोत. अनेक क्रिकेटचे रसिक या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. सगळ्यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू अमोल सर, थैंक यू वेरी मच. मुकाबला शुरू हो रहा है. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. अमोल म्हात्रे सर एक टेनिस विश्वामधील निश्चितच कर्णधार म्हणून त्यांची जी शिस्त असते, डिसिप्लिन असतं किंवा स्पोर्ट्समन स्पिरिट, यासाठी ते ओळखले जातात. तर मैदानावरती सामना सुरू होतोय. जिंदगी दी है तो जीने का हुनर भी देना, पाँव बख्शे तो खूबसूरत सफ़र भी देना, गूंगा था मैं गुफ्तगू तूने सिखाई, अब बोलूँगा तो बातों में असर भी देना. नमस्कार, मैं प्रशांत, आप सभी का स्वागत है. आप देख रहे हैं शिरूर प्रीमियर लीग 2024 का ये 6वां दिन और दोपहर का सत्र. और सफ़ेद बादल और धूप खिली हुई है,
बहुत ही सुहाना मौसम बिल्कुल क्रिकेट खेलने के लिए। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज अपने बॉलिंग मान पर तैयार हो रहे हैं। आर्मी 11 12th मॅन कंपल्सरी। आर्मी 11 संभाजीनगर आपला 12th मॅन आपण पाठवायचं आहे। 12th मॅन समर्थन कक्षामध्ये येणं गरजेचं आहे। पहिल्या चेंडू डिलिव्हर होण्यापूर्वी तुमचा 12th मॅन या ठिकाणी येणं गरजेचं आहे, नाहीतर पॅनलाइज केलं जाईल। मित्रांनो 12वे खेळाडू या, तुमच्या खेळाडूंची नावं ज्यांना माहिती आहेत ना त्यांना पाठवा, कारण काय होतं इथे अपडेट करणं फार गरजेचं आहे। ज्या खेळाडूंना नावं माहिती आहेत ते इथे या, म्हणजे आम्हाला नावं टाकता येतील। या या थोडंसं ताबडतोब या, कारण काय होतंय जर एवढा वेळ घेतला गेला तर मग नंतरचे सामने आपल्याला कमी षटकांचे खेळावे लागतात, त्यामुळे वेळेला फार आपल्याकडे महत्त्व आहे, त्यामुळे वेळ वाचवलं जाणं फार गरजेचं आहे। सलामीची जोडी इथे मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळते। एका बाजूने आकाश आहे तर दुसऱ्या बाजूने श्रेयश, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल। आकाश और श्रेयस की जोड़ी मैदान के अंदर। इस ओवर की पहली गेंद ऑफ टॉप के बाहर फुल टॉस के अच्छा स्ट्रोक, इस स्ट्रोक पर बाउंड्री की तरफ एक बार फिर खेलना चाह रहे थे। डायरेक्ट हिट और श्रेयस तेंदुलकर की पारी समाप्त। पहली गेंद पर पहली सफलता रन आउट के तौर पर बल्लेबाज बैक टू द पेबल जा रहे हैं। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, बेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर। माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट। ऑफ टॉप के बिल्कुल बाहर गेंद थी और कवर क्षेत्र में ड्राइव किया गया था। क्या जबरदस्त फील्डिंग रही है और जहां से केवल एक ही स्टंप दिखाई देता है, क्या जबरदस्त थ्रो किया गया था। श्रेयस तेंदुलकर बैक टू द पेबल एंड प्रवीण, जिन्होंने शारजा के मैदान पर एक बहुत बड़ा छक्का जड़ा था, जो कारनामा सचिन तेंदुलकर क्रिकेट के भगवान ने किया था, और वो बहुत बड़ा खिलाड़ी डगआउट की तरफ रनआउट के तौर पर जा रहा है। तो आर्मी 11 का निशाना सही था, सही जगह पर एक बार फिर वो खिलाड़ी था, और अगर सही निशाना है तो शिकार भी बहुत बड़ा किया आपने। आर्मी 11 म्हटलं की निशाणा चुकणार नाही, आणि हे फार महत्त्वाचं आहे। पहिला गडी मात्र गारद झालाय, धावपलिकावरती सर 0 धावा आहेत। इथे शून्यातून आता मोठी भरारी घ्यावी लागेल। या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहतात लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत सिनियर मॅनेजर महालक्ष्मी ऑटोमोबाईल्स शिरूर सन्माननीय श्री सुरेश फरगडे साहेब देखील सामन्यात आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे। प्रभु गेंदबाज के तौर पर बहुत अच्छी गेंदबाजी, गेंदबाज की तरफ टप्पा खाने के बाद थोड़ा सा ऑफ टॉप के बाहर जाते हुए गेंद, और आकाश थोड़ा सा यहाँ अगर देखें तो संघर्ष कर रहे हैं। श्रेयस तेंदुलकर का विकेट गिरने के बाद नए बल्लेबाज पप्पू तोडकर। पहिला धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसलाय। न्यू बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळतोय पप्पू तोडकर। गोलंदाजी मार्फत गोलंदाज तुम्ही पाहाल तिथे नकुल। यावेळेचा चेंडू नो बॉल, नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये, ओव्हर स्टिपिंग नो दिलाय। खरं तर पंचांनी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात पंचांची खरं तर पंचांचं कौतुक करावं लागेल। 42 नियमांची परिपूर्ण माहिती असणार हे दोन अनुभवी पंच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात, आणि अतिशय दर्जेदार कामकाज या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं राहिलेलं आहे। कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। एका बाजूनं जर पाहिलं तर आर्मी 11 आहे, तर एका बाजूनं खरं तर तुम्ही पाहतात धीरज राजपूत सरांना गेली 17 वर्ष मात्र आर्मीमध्ये अतिशय यशस्वी सेवा केलेली आहे, आणि आज क्रिकेटच्या खेळापासून अजिबातही दूर झालेले नाहीत। तर दुसऱ्या बाजूनं पप्पू तोडकर सरांना तुम्ही पाहतात महाराष्ट्र पोलीस दलामध्ये काम करणारी ही मंडळी आहेत, आणि खरं तर ही जी भूमी आहे ना आपली, खरं तर या शूरवीरांमुळे आपण आजही ताग आहेत। जे अन्नाचे 2 घास खातोत ना ते सुखाने खाताना पाहायला मिळतं। ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमी है, तर्पण की भूमी है, इसकी नदी नदी गंगा है, इसका कंकड़ कंकड़ शंकर है। हम जिएंगे तो भारत के लिए, मरेंगे तो भारत के लिए, मरने के बाद हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय। बिल्कुल। दूसरी बात एक इंपॉर्टेंट बीच मैदान पर जो गेंदबाजी हो रही है, खास करके नकुल की बढ़िया गेंदबाजी रही है, लेकिन जो नो बॉल आया उसके बाद में अब क्या होगा वो देखना बहुत जरूरी। सीमेवरती जवान आणि शेतातला किसान म्हणजे शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा, आणि आज आपण निवांतपणे झोप घेऊ शकतो
ती ज्या पद्धतीने आपण बघितलं तर खाकीवरती ती माणसं असतील आणि सीमेवरती लढणारे जवान, हे दोन्ही घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि आज आपण बघितलं तर आर्मी 11 छत्रपती संभाजीनगर या नावानं टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी पहिल्यांदा वर्मी गाव घातला आहे, म्हणजे श्रेयस शिंदुलकर सारखा मोहार टिपला गेला आहे. त्यानंतर खेळ थांबलेला आहे, फ्रीजचा इशारा मैदानावरती होतोय. नो बॉल. नकुल गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. गेंदबाजी करने के लिए नकुल तैयार. आकाश और पप्पू तोड़कर मैदान के अंदर है और दोनों बल्लेबाजों के पास काबिल थे, लेकिन जो गेंदबाजी बढ़िया रही है. पहले ओवर की शुरुआत बहुत बेहतरीन रही है गेंदबाज द्वारा. टप्पा खाने के बाद उछाल मिल रहा है, बहुत अच्छी गेंद, ऑन साइड पर खेलना चाह रहे हैं बल्लेबाज आकाश के लिए. संघर्ष मैदान के अंदर जारी और क्या बेहतरीन गेंदबाजी. प्रवीण कमाल की गेंदबाजी करे. टप्पा खाने के बाद उछाल मिल रहा है, गेंद को परख नहीं पा रहे बल्लेबाज. नकुलचं कौतुक करावं लागेल. खेळपट्टीचा अभ्यास केलाय सर त्यांनी. खरं तर या अगोदर त्यांनी सामना पाहिला आणि खरं तर कोणत्या खेळाडूला कुठे चेंडू टाकायचा हे नकुलनं मात्र बरोबर अभ्यासलेला आहे. यावेळेचा चेंडू मात्र पाहायचा, चढवलंय आक्रमण. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू फेकून दिलाय सरळ सीमा रेषेच्या अगदी बाहेर. छत्रपतींचा छावा, मिळतील 6 धावा. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे, प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. एक्शन रिप्ले बिल्कुल आप देखें तो टिप्पा खाने के बाद ज़्यादा उछाल नहीं था. टिप्पा बिल्कुल थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर था और बल्लेबाज बैकबोर्ड पर तैयार थे. समय मिला, छोटी गेंद थी, समय मिला. देखिए एक्शन रिप्ले, टिप्पा खाने के बाद यहाँ समय मिला बल्लेबाज को. थोड़ा सा उछाल बिल्कुल है, लेकिन बैकबोर्ड पर बल्लेबाज आकाश को समय मिला और बहुत अच्छा स्ट्रोक बल्लेबाज आकाश का. स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर. पप्पू और आकाश दोनों बल्लेबाज मैदान के अंदर है. टॉस आर्मी ने जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया था. आर्मी 11 की टीम मैदान के अंदर. बॉल की जरूरत है मैदान के अंदर, बॉल चाहिए क्योंकि ये गेंद डिप स्क्वायर लेग बाउंड्री रन के बाहर चली गई थी. एक बेहतरीन स्ट्रोक बल्लेबाज आकाश का. 4 गेंदों में 6. पप्पू तुर्कर ने अपना खाता नहीं खुला. शेष इंदुलकर रनआउट के तौर पर बैक टू द पेबल चले गए हैं और राजमुद्रा स्मैशर को वो बहुत बड़ा झटका लगा था. 7 रन 1 विकेट के नुकसान पर है. इस ओवर की बात कर तो 3 गेंदों का खेल हुआ है. अजूनही बरेचसे चेंडू मात्र या षटकातले टाकायचे बाकी आहेत. 7 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात. प्रशांत सरांनी मगाशी उल्लेख केला, खरं तर शेतकऱ्यांमुळे आपला खरं तर हा देश आज तागायत आणि जवानांमुळे खरं तर हा देश मात्र सुरक्षित आहेत. खरं तर गुगलवरती तुम्ही पाहतात सगळ्या गोष्टी डाउनलोड करता येतील, परंतु भाकरी ही गुगलवरती डाउनलोड करता येणार नाही. त्यासाठी शेतकरी जेव्हा पिकवेल ना तेव्हाच आपलं पोट भरेल, हे फार महत्त्वाचं आहे. थोडासा बाहेर ठेवलेला चेंडू होता, झोकून दिलं स्वतःला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळते आहे. एका धावेने धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळतं आणि धावफलक जाऊन जे पोहोचले प्रशांत सर तुम्ही पाहाल, एक गडी बाद 8 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इस मुकाबले में मैच की जो शुरुआत इतनी अच्छी नहीं हुई, लेकिन धीरे धीरे दोनों बल्लेबाज जिनकी गाड़ी पटरी पर आ रही है, आकाश और पप्पू को अभी तक ज़्यादा खेलने का मौका नहीं मिला. खास करके आकाश, शुरुआत इनकी अच्छी नहीं थी. नकुल ने बहुत ही बेहतरीन स्टार्ट किया था. 4 गेंद में 8 रन 1 विकेट के नुकसान पर. दुर्बल एंड से गेंदबाजी कर गेंदबाज अपनी बॉलिंग मार्फत तैयार. इस बार अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच फ्रंट पर गेंद को खेल दिया है लॉन्ग ऑफ बॉडी लाइन के बाहर. एक दर्शनीय स्ट्रोक, छोटा तीर वार करे गंभीर. गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. हा गेला उत्तुंग षटकार. यशराज प्रॉपर्टीज आता प्लॉट घ्या 0% व्याज दर आणि 0 डाऊन पेमेंट वर. सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार. पप्पू तोडकरच्या बॅटमधनं आलेला हा दिमागदार फटका आपण पाहिलात आणि पप्पू तोडकर या खेळाडूला मी कित्येक मैदानावरती पाहिलं. संघर्ष करण्याची ताकद ठेवणारा हा खेळाडू आहे. संघर्ष की रात जितनी ज्यादा अंधेरी होती है, सफलता का सूरज उतना ही चमकता है. आणि खरं तर अतिशय दर्जेदार फटकेबाजी इथे पप्पू तोडकरच्या बॅटमधनं पाहायला मिळेल. 14 धावा धावपलिकावरती आलेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक इथे मैदानाच्या मध्ये अजूनही मार्गस्थ आहेत. पहिल्या चेंडूवरती जर एक विकेट मिळाली असली तिथे, तरी त्यानंतर देखील तुम्ही पाहतात या 2 खेळाडूंनी डावाला सावरण्याचं कामकाज केलंय. अजूनही एक चेंडू टाकायचा बाकी आहे. ये आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी. 14 रन 1 विकेट के नुकसान पर. आकाश 7 पर, पप्पू तोड़कर ने 6 रन बनाए हैं. देखिए एक बार फिर पहली गेंद की अगर बात करें तो रन आउट, नो बॉल, बिंदी गेंद, छक्का, सिंगल और वो सिक्सर. तो ये पूरी तरह से पहले ओवर का अभी तक 5 गेंदों का लेखा जोखा है.
अजून एक चेंडू फेकायचा बाकी आहे सर देखिए तुम्हाला एक सांगतो बार फिर देखिए, एक बार फिर पहली गेंद पर बिल्कुल रन आउट है, उसके बाद में बिंदी गेंद, नो बॉल, रन आउट। और एक बार फिर देखिए, नो बॉल, बिंदी गेंद, सिक्सर, सिंगल, सिक्सर। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। राजपुत्र स्माशर मुंबई बनाम आर्मी 11 छत्रपति संभाजीनगर। ये बहुत ही क्रुशियल मुकाबला। नकुल का पहला ओवर, और पहले ओवर में इंपॉर्टेंट विकेट था शेष तेंदुलकर का। कुछ देर के लिए खेल रुका हुआ। गेंदबाजी में बिल्कुल परिवर्तन हो जाएगा, अगर ओवर समाप्त होता है तो परिवर्तन हो जाएगा, लेकिन देखते इस वक्त दोनही संघांना विनंती आहे आपलं पाणी या ठिकाणावरून आपण आपल्या डगआउटमध्ये घेऊन जा चला यावेळेला
ओव्हर तो चला सामना सुरू करा मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये षटकाची सांगता होते. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. धावपलकावरती तुम्ही नजर टाकाल, एक गडी बाद आहे, 14 धावा इथे तुम्हाला धावपलकावरती मात्र ज्या पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक इथे संपलं गेलंय. षटक क्रमांक आता दुसरं सुरू होईल आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अनिकेत काळेनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. अनिकेत काळे इथे गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार होईल, सज्ज होताना पाहायला मिळतोय. चला वेळ वाचवा. प्रेक्षकांच्या नजरा सामन्यावरती आहेत. आज खरं तर ओपन हाफचे सामने तुम्हाला पाहायला मिळतात आणि आज या मैदानावरती मोठ्या रंगतदार लढती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सामना सुरू होतोय. परत एकदा अनिकेत, यावेळेचा चेंडू रिव्हरचा अटेंड करायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला तिथे आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. आकाशला मात्र इथे परतावं लागेल. बिग विकेट. गोलंदाजाला मिळाली शान. विकेटचं पतन होताना मात्र त्या ठिकाणी मात्र तुम्हाला जे पाहायला मिळतंय चौदह रन 1 विकेट के नुकसान पर. ओवर की बात करें तो ये दूसरे ओवर का खेल धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. आकाशला मात्र माघारी परतावं लागतं. तर न्यू बॅटर मयूर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होत आहेत. पप्पू तोडकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये इथे तग धरून उभा ठाकलेला आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. 6 षटकांची लढत इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 36 चेंडूमध्ये खरं तर तुम्हाला एक मोठा धावफलक उभारता येणं फार गरजेचं आहे. खरं तर प्रशांत सर तुम्ही पाहिलं 2 फलंदाज लवकर माघारी परतलेले आहेत, परंतु इथून पुढे खरं तर कुठेतरी आता तुम्हाला तुम्ही पाहतात ना एक चांगला खेळ करता येणं गरजेचं आहे आणि इथून पुढे एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? देखिए सबसे बड़ी बात है प्रवीण, साझेदारी की ज़रूरत होगी. मयूर कारंडे के बात करें तो सांगी प्रीमियर लीग गोवा में बहुत अच्छा प्रदर्शन कर चुके हैं. एक बार फिर आनंदबाड़ी का टूर्नामेंट भी बहुत अच्छा इनका रहा है, तो फॉर्म में खिलाड़ी है. तो दूसरी तरफ से शुरुआत अनिकेत की शुरुआत बहुत बेहतरीन हुई है. स्कोर 14 रन 2 विकेट के नुकसान पर. दूसरे ओवर का खेल आप देख रहे हैं. फ्लाइंग स्वीप, एक गली पॉइंट कवर, उसके साथ एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात. प्रमुख गेंदबाज के तौर पर अनिकेत ने शुरुआत अपनी टीम के लिए बहुत बढ़िया दी है. साझेदारी की ज़रूरत है. मयूर कारंडे लेफ्ट हैंडर बल्लेबाज, काबिलियत तो उनके पास बिल्कुल है, फॉर्म भी बहुत अच्छा चल रहा है, लेकिन दूसरी तरफ से विकेट प्राप्त किया गेंदबाज ने. टप्पा खाने के बाद उछाल, अपने कंधों का इस्तेमाल, वाइड बॉल का इशारा, ज्यादा उछाल एक बार फिर था. उसके साथ अगर देखें तो दिशा पर नियंत्रण नहीं था. वाइड बॉल. दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर. स्कोर 15 रन 2 विकेट के नुकसान पर. अनिकेत उच्च कद के गेंदबाज है. कल देखिए मयूर सोनवने की जो गेंदबाजी बहुत बढ़िया रही थी, उच्च कद के गेंदबाज और पहले माले से बिल्कुल गेंद आ रही थी. अभी फिलहाल कंधों का इस्तेमाल किया गया, सोच अच्छी थी, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं है. 15 धावा धावपलिकावरती तुम्ही पाहतात. यावेळेचा चेंडू ऑलॉन दी कार्पेट मैदानाच्या मध्ये क्षेत्ररक्षकांनी चेंडूची शर्यत लागली तिथे. चेंडूनं वेग धारण केलाय. बंदुकीतून सुटावी अशी सुसाट गोळी. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय. खणखणीत सनसनी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. अच्छा स्ट्रोक था, बिल्कुल थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर गेंद थी, लेकिन बल्लेबाज मयूर कारंडे का जो फॉर्म बहुत अच्छा चल रहा है, तो गेंद को ड्राइव किया बहुत बढ़िया तरीके से. कवर पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए मयूर कारंडे 4 पर खेल रहे हैं. ऑफ टर्म के बाहर गेंद थी, पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया. अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर. कट किया है पहले कवर ड्राइव, उसके बाद में स्क्वायर कट. बेहतरीन बल्लेबाजी मयूर कारंडे द्वारा. थोड़ा सा अगर रूप मिलता तो उसका फायदा उठाते हैं बल्लेबाज मयूर कारंडे. दूसरा ओवर, स्कोर 19 2 विकेट के नुकसान पर. इस ओवर की बात करें तो इंपॉर्टेंट गेंदबाज अनिकेत काले गेंदबाजी कर रहे हैं. मयूर कारंडे 5 पर. स्कोर 21 रन 2 विकेट के नुकसान पर. ओवर दूसरा प्रगति पर.
बरेचसे चांगले चांगले प्रकारचे फटके तुम्हाला पाहिजे. एक स्क्वेअर कट पाहिला आपण, कव्हर ड्राईव्हचा फटका पाहिला, अप्पर कटचे देखील बरेचसे फटके आपण या मैदानावरती पाहिलेले आहेत. हुकचे फटके पाहिलेत, खरं तर पुलचे फटके इथे पाहायला मिळतात. यावेळेस मात्र बॅकफुटला जात चढवलंय आक्रमण आणि चेंडूनं सरळ सीमारेषा ओलांडली. चेंडू सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर येतोय. सनसनीत खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात. Thank you. परंतु पंच काय तिथे मात्र निर्णय कळवत आहेत. स्टोक तो बिल्कुल बहुत ही बेहतरीन था, टप्पा खाने के बाद उछलता और क्रीज के गहराई में जाके गेंद को ऑनसाइड पर फाइंडिंग बॉर्डर की तरफ खेल दिया था मयूर कारंडे ने. इंपॉर्टेंट मुकाबला स्कोर अभी फिलहाल आपको जरूर बताएंगे. जिस तरह से मुकाबला चल रहा, दोनों तगड़ी टीमें मैदान के अंदर. राजमुंद्रा स्मैशर मुंबई, आर्मी 11 छत्रपति संभाजी नगर के बीच आज के दिन का एक संघर्षपूर्ण मुकाबला है. प्रमुख गेंदबाज के तौर पर अनिकेत जरूर गेंदबाजी कर रहे हैं और जो शुरुआत थी आज बहुत बढ़िया रही है आर्मी 11 छत्रपति संभाजी नगर टीम के लिए. डॉट बॉल. लो पुल टॉस गेंद ऑन साइड पर ड्राइव किया. गेंद जा रही है मैदान क्षेत्र में. एक रन लेने का मौका. दूसरा ओवर और दूसरे ओवर की अगर कहानी देखें तो मयूर कारंडे का बल्ला बोल रहा है. बहुत अच्छी पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए. स्कोर 22. 2 विकेट के नुकसान पर पप्पू तोड़कर 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 2 झटके लगने के बाद तीसरे विकेट के लिए प्रवीण यहां कर देंगे साझेदारी बनाने की कोशिश. बावीस धावा इथे धावपलिकावरती तुम्ही पाहता. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडासा बदल, चेंजेस, बदलाव तुम्हाला पाहायला मिळतील. खरं तर कोणत्या खेळाडूला कोणत्या ठिकाणी उभं करायचं हे फार महत्त्वाचं असतं. बदल ही काळाची गरज आहे. तुम्ही जर काळानुसार बदलला नाही तर दुसरा कोणीतरी येईल, तुमचा व्यवहार केव्हाच करून जाईल. अनिकेत अपने बॉलिंग मान पर तैयार. सामना करेंगे पप्पू तोड़कर. इस प्लेइंग 1-6 स्कोर पर 22 पर 2. इस बार अच्छा स्ट्रोक. मिड ऑन का खिलाड़ी दायरे के अंदर. गेंद 1 बाउंस बॉडी के बाहर जाती है 4 रनों के लिए. जबरदस्त स्ट्रोक. डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो युअर टैलेंट. गेंद बॉडी के बाद 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. पप्पू तोडकरला तुम्ही पाहिला असेल प्रशांत सर ऑन स्क्रीन वरती. खरं तर थोडासा खाली झुकला, त्यानंतर मात्र चेंडू येईपर्यंत चेंडूवरती बारीक नजर खरं तर पप्पू तोडकरची होती. त्यानंतर परफेक्ट मिडल घेतला आणि फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. 2 षटकांचा खेळ संपला. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे तुम्ही पाहतात 26 धावा धावपलिकावरती लागलेल्या आहेत. प्रवीण जी जब बल्लेबाजी करे पप्पू तोड़कर तो हमेशा वो 5वीं 6वीं स्टंप की तरफ आते. बिल्कुल वो फाइन लेग, स्क्वायर लेग की तरफ खेलना पसंद करते. लेकिन गेंदबाज ने फॉलो किया. जब वो ऑफ स्टंप के बाहर आहे तो बिल्कुल फॉलो किया. त्यानंतर आपण पाहू शकता खंडू रणदिवे खूप मोठी टुर्नामेंट चालू आहे. आता सगळे बघितले पण पैलवान मल्हारी अप्पा यांच्यासारखं आयोजन कुठे नाहीये. त्यामुळे खंडू रणदिवे मनापासून धन्यवाद. आपणसाठी एक चांगली कमेंट या ठिकाणी आलेली आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. 26 धावा धावपलिकावरती आहे. 26 रन, 2 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त. करंट रेट 13 का है. 2 ओवर की कहानी समाप्त हुई और नकुल का ओवर की अगर बात करें तो 14 रन आए हैं. महंगा ओवर था. मल्हारी अप्पा गबा ने जो हमारे सबके दिल की धड़कन इस टूर्नामेंट के आयोजन करता आपके स्क्रीन पर.
ऑन साइड पर पुल करना चाह रहे थे, टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ गेंद निकली है और गेंदर बनने की मैच कोई संपर्क नहीं है। चकमा देते हुए चली गई विकेट कीपर की तरफ, रन बनाने का कोई अवसर नहीं है। और प्रवीण पहली गेंद की अगर बात करें तो बिंदी गेंद के साथ आगाज किया है नकुल ने। नकुलचं कौतुकच करावं लागेल, पहिलं षटक देखील त्यानं अतिशय सुंदर पद्धतीनं मात्र हाताळलं होतं। यावेळेचा चेंडू फुल टॉस होता, खरं तर फुल टॉस चेंडूचा मात्र तिथे फायदा जो घेताना पाहूया। खरं तर खेळाडूला पहा लागलंय का काय, खेळाडूला लागलंय का पहा। अशा बऱ्याचशा घटना प्रशांत सर आपण पाहतो, अशी घटना घडली होती क्रिकेटच्या मैदानावरती। अनिल कुंबळे हे नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, खरं तर जम्बो या नावानं अनिल कुंबळे यांना ओळखलं जातं। असा चेंडू लागला होता चेहऱ्याला, जबड्याला जबरदस्त क्रॅक गेला होता। डॉक्टरांनी सांगितलं अनिल कुंबळेला, इथून पुढे तू 10 ते 20 दिवस क्रिकेट खेळू शकत नाही, तुला आरामाची सक्त गरज आहे। परंतु आराम करेल तो अनिल कुंबळे कसला, तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता। खरं तर चेंडू वेगानं लागला तिथे आणि अनिल कुंबळेनं काय केलं, पुढील 10 मिनिटांमध्ये अख्ख्या चेहऱ्याला पट्टी गुंडाळली, तो परत क्रिकेटच्या मैदानावरती आला आणि त्यानं अतिशय दमदार कामगिरी केली। नाव असंच मोठं होत नाही, यासाठी तुम्ही पाहतात ना, स्वतःला झोकून द्यावं लागतं, 100% योगदान क्रिकेटच्या मैदानावरती द्यावं लागतं। ही खरं तर क्रिकेटची महती आहे। अनेक क्रिकेटचे रसिक पाहतो सर आपण, मी शिक्रापूरच्या स्पर्धेमध्ये असा एक खेळाडू पाहिला, क्रिकेटसाठी आपला संघ जिंकावा म्हणून कोणत्या खेळाडूने उपवास धरलाय का, असा एक खेळाडू आहे विनय सूर्यवंशी, त्यानं आपला संघ जिंकावा म्हणून आपल्या संघासाठी उपवास धरला होता। यावेळेचा चेंडू पूल केलाय क्षेत्ररक्षक आणि चेंडू पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर, येतोय शिरूर प्रीमियर लीगचा दमदार शानदार जानदार षटकार। हा गेला उत्तुंग षटकार यशराज प्रॉपर्टीज। आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंट वर। सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार। स्कोर अगर देखें तो 32 2 विकेट के नुकसान पर मयूर कारण ने अच्छी पारी खेल रहे अपनी टीम के लिए। नकुल अपनी बॉलिंग मान पर तैयार। ओ अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंदबाजी। मैदान के अंदर तेरी मेरी चंद्र एक शॉर्ट पिच गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया मयूर कारण ने। उसके बाद में गेंद को थोड़ा आगे रखा, 2 मीटर के अंदर गेंदबाजी बहुत अच्छी कर रहे हैं। प्रॉकल पे गेंदबाजी बहुत अच्छी कर रहे हैं नकुल। तीसरा ओवर स्कोर अगर देखें तो रन संख्या टोटल बढ़ गया 33 रन और 2 विकेट के नुकसान पर। मयूर कारण ने 14 पर खेल रहे, पप्पू तुर्कर ने 10 रन बनाए। और प्रवीण यहां से तीसरे विकेट के लिए एक बहुत ही अच्छी साझेदारी पनपते हुई बीच मैदान पर। एक चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळतो। 32 वरनं धावफलक थोडंसं पुढे सरसावलंय आणि तुम्ही पाहता 33 धावा धावफलकावरती आहेत। 32 अंकाला प्रशांत सर फार मोठं महत्व आहे, कारण ते महत्व सांगायचं का, तर यासाठी छत्रपती संभाजीनगरची टीम देखील मैदानाच्या आतमध्ये खेळते आणि धर्मवीर संभाजीराजे 32 वर्षाचं आयुष्य जगले, परंतु 32 वर्षाचं आयुष्य जगत असताना या महाराष्ट्राच्या मातीसाठी धर्मवीर संभाजीराजांना मोठा इतिहास ठेवलेला आहे। या महाराष्ट्राच्या मातीसाठी मरायचं कसं, खरं तर हे धर्मवीर संभाजीराजेंना शिकवलं आणि तो फार मोठा इतिहास तुम्हाला पाहायला मिळतो। ही बलिदानाची भूमी आहे। 34 धावा धावफलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। ऋषि वैद्य, योगेश वैद्य जैसे खिलाड़ी बिल्कुल आप आज देखेंगे। इंपॉर्टेंट मुकाबला। स्कोर अगर देखें तो 32 ओवर 34 2 विकेट के नुकसान पर। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं, बहुत साल से अच्छा योगदान रहा है क्रिकेट के लिए। अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद, तेज रफ्तार की थी, बल्लेबाज थोड़ा ऑफ टाइम के बाहर आए थे। टेलीग्राफ मिल गया था नकुल को लेग बाय कैशराम पर द्वारा। और 3 ओवर की जो कहानी है बहुत महत्वपूर्ण। यह मुकाबला दोनों टीमों के लिए बिल्कुल है शानदार खेल। और रन संख्या अगर देखें 35 रन 35 रन 2 विकेट के नुकसान पर। तो बहुत बड़े खिलाड़ी इस मंच पर आए हैं अपना जज्बा दिखाने के लिए। मयूर कारण ने 14 पर खेले, 2 गेंदों का सामना किया। पप्पू तोड़कर ने 11 रन बनाए हैं, 4 गेंदों का सामना किया, 35 पर 2। और प्रवीण जी जिस तरह से देखे 2 विकेट जल्दी गिर गए थे, शशि दुर्कर जैसा एक बहुत बड़ा खिलाड़ी आकाश बैक टू द पेपर चले गए और उसके बाद में मयूर कारण ने पप्पू तोड़कर ने पारी को संभाला है। पहिलं षटक तुम्ही पाहिलं असेल, नकुलनं 14 धावा खर्च केल्या होत्या। दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही अनिकेतला पाहिलं, त्यानं 12 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये तुम्ही पाहतात नकुलनं चांगली गोलंदाजी केली, केवळ 9 धावा त्यानं तिथे खर्च केलेल्या आहेत। 35 धावा धावफलकावरती आहेत। 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक आता 4थं मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहेत आणि पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी अनिकेतनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे। अनिकेत कशा प्रकारचं कामकाज करेल ऑन स्ट्राईकच्या दिशेला मात्र तुम्ही जर पाहिलं तर मयूरला पाहता स्क्वेअर कट करून दिला, तिथे क्षेत्ररक्षक पाहायचं, 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदली आणि चेंडू सरळ सीमा रेषेच्या अगदी अगदी बाहेर 4 धावेंसाठी येतोय सनसनी चौकार। भिडू दे
साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार इथे तुम्ही पाहतात मयूरने घेतला, चौकार पाहायला मिळालाय. या खेळपट्टीवरती खरं तर गोलंदाज स्वस्त धावांचं दुकान होतं, परंतु इथे या गोलंदाजानं या धावा थोड्याशा महागड्या केलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. 39 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतात. परत एकदा मोठा आक्रमक फटका मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडूवरती येतोय, तोपर्यंत लागोपाठचा दुसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावेंसाठी येतोय. सनसनीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. मयूरची फलंदाजी तुम्ही पाहतायत. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार त्यानं वसूल केलेत. इथे त्याची बॅट आता बॅट राहिली नाही, तिनं तलवारीचं रूप धारण केलंय. कमालीची फटकेबाजी करतोय. लागोपाठचा तिसराही चौकार इथे मात्र मयूरच्या बॅटमधून आम्हाला पाहायला मिळेल का? अनिकेत तयार आहे. पुढे सरसावत मात्र फटक्याला खेळून काढलं जाते. क्षेत्ररक्षक तुम्ही पाहतात आहे तिथे उपस्थित. केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळाली. धावफलक 1 ने पुढे सरसावला, जाऊन पोहोचतोय 2 गडी बाद. 44 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहतायत. प्रवीण जी, जब एनबी ट्रॉफी का बिल्कुल आगाज होने वाला था तब मयूर करंडे बिल्कुल संघर्ष कर रहे थे फिटनेस से, लेकिन उसके बाद में अगर देखें तो बिल्कुल जो इम्पोर्टेंट मैच है, बहुत महत्वपूर्ण मुकाबला, एनबी ट्रॉफी में बहुत अच्छा प्रदर्शन किया. उसके बाद में साकिब भी बहुत अच्छा प्रदर्शन किया. उसके बाद में एक बार फिर आनंदवाड़ी में अच्छा प्रदर्शन करने वाले खिलाड़ी मैदान के अंदर मयूर करंडे फॉर्म में लग रहे, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. इस बार गिर गए हैं, लेकिन इस बार गेंद बॉडी लाइन की तरफ जा रही है. जबरदस्त बल्लेबाजी, तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी पप्पू तोड़कर द्वारा. गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन चौका. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. एक्शन रिप्ले देखे, फॉलिंग से बहुत अच्छा खेलते बल्लेबाज और काफी ऑफ टर्म के बाहर जाके गेंद को ऑन साइड पर खेल दिया था. फुल टॉस गेंद थी, पनिश किया. बाउंड्री लाइन के बाहर गेंद, इस बार ऑफ टर्म के बाहर कट किया, पॉइंट के ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ जा रही है. पीछा करते हुए खिलाड़ी आउटफील्ड थोड़ा धीमा है, लेकिन गेंद बाउंड्री लाइन की तरफ जा रही. क्या बात है, टकाटक पटापट कमाल का स्क्वायर कट. गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन चौका. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती मात्र तुम्ही पाहतात 2 चौकार पप्पू तोडकरनं खेळलेले आहेत. असं म्हणतात की फुलाचा सुगंध हा मर्यादित क्षेत्रापर्यंत पसरतो, परंतु माणसाच्या गुणाचा सुगंध त्रिखंडामध्ये पोहोचतो. असा सुगंध निर्माण करणारे हे फुल आहे. यावेळेचा चेंडू पुढे सरसावत मात्र खेळायत. एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी मात्र कुठलाही पलायन तिथे पाहायला मिळत नाहीत. एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. धावफलक देखील वाढताना पाहायला मिळतो. जाऊन जे पोहोचलंय 4 षटकांचा खेळ इथे संपतो. 4 षटकांच्या सांगतेनंतर 2 गडी बाद, 53 धावा इथे मात्र धावफलकावरती तुम्ही पाहतायत. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभ आगमन होत आहे, सन्माननीय श्री प्रमोद चंद्रकांत काळे, सरपंच लोहगाव साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचंही शिरूर प्रीमियर लीग मध्ये आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे उद्योजक रमेश नाना निंबाळकर, उद्योजक जालिंदर मोजे, त्याचप्रमाणे उद्योजक दत्तात्रय शेळके साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. सगळ्या मंडळींचं मनापासून मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. त्याचप्रमाणे सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब सिद्धे गव्हाण नवी मुंबई संघाचे संघ मालक आणि आमचे मित्र योगेश शेठ मोरे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहेत. योगेश सरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. संतोष गायकवाड सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून मनपूर्वक स्वागत. और प्रवीण जी, बीच मैदान पर अगर देखें तो बल्लेबाजों ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की. मयूर करंडे 23 पर खेल रहे, पप्पू तोड़कर ने 20 रन बनाए हैं. और हमेशा कहा जाता है मेहनत इतनी खामोशी से करो कि कामयाबी शोर मचाए. बीच मैदान पर आराम से इत्मीनान के साथ वो बल्लेबाजी करते रहे और मैदान के चारों ओर अच्छे स्ट्रोक बल्लेबाजों के बिल्कुल रहे हैं. और अनिकेत काले 2 ओवर 30 रन और 1 विकेट बहुत महंगे साबित हुए हैं इस मुकाबले में. खास करके आर्मी 11 छत्रपति संभाजीनगर के प्रमुख गेंदबाज हैं. नकुल ने एक एंड पर अच्छी गेंदबाजी जरूर की, लेकिन दूसरी एंड पर बिल्कुल अनिकेत महंगे साबित हुए हैं. तो 2 ओवर 30 एक विकेट मिला, लेकिन आपने ज्यादा रन दिए. तो दोनों बल्लेबाज, मयूर करंडे सेंट बल्लेबाज है, आंखें जम चुकी है, 23 पर बल्लेबाजी करे, 12 गेंदों का सामना किया और स्ट्राइक रेट बहुत अच्छा. पप्पू तोड़कर 7 गेंदों में 20 और बहुत बढ़िया तरीके से दोनों का स्ट्राइक रेट अच्छा है. स्कोर 53, 2 विकेट के नुकसान पर.
विश्वजित राजपूत षटक क्रमांक 5 घेऊन मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहतात गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. यावेळेस तो काय कामगिरी करतोय. यावेळेचा चेंडू तुम्ही तिथे पाहतायत. रिव्हर्स अटेंड करायचा होता पप्पू तोडकरला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बाईच्या स्वरूपामध्ये मिळताना पाहायला मिळाली. शांततेच्या काळामध्ये खरं तर तुम्ही जास्त घाम गाळा म्हणजे युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला रक्त सांडायची वेळ येत नाही. आज तुम्हाला शांतीत मोठी क्रांती करून दाखवावी लागेल. 54 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 इथे मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. बिल्कुल इस वक्त संयम के साथ बल्लेबाजी बढ़ रही है दोनों बल्लेबाजों की, और जब मौका मिला तब इनके जब पाले में गेंद आई तब जाकर बड़े स्ट्रोक खेलते हुए रन बटोरे हैं दोनों बल्लेबाजों ने. 54 2 विकेट के नुकसान पर. फुल टॉस के आंसर पर खेलते हुए डिस्क लेग पर बॉडी लाइन पर गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे कि ये कैच हो जाएगा. बिल्कुल कैच है. मनोज पवार ने कैच लिया. विश्वजीत को विकेट मिला और मयूर कारंडे जो बहुत आक्रामक लग रहे थे बैक टू द पेवेलियन जा रहे. हमला करने की कोशिश, शिकार बन के डगआउट की तरफ चले गए. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विल्डोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. घंटे हमारे साथ जुड़े हुए जो अपडेटर हैं और बहुत सारी अच्छी चीज़ें आपको बिल्कुल दिखाएंगे. बहुत अच्छा ग्राफिक और एक्शन रिप्ले, बहुत सारी चीज़ें हैं. 5वां ओवर और मयूर करंडे 13 गेंदों में 23 रन बना के बैक टू द पेवेलियन चले गए. विश्वजीत को विकेट मिला है, बहुत महत्वपूर्ण विकेट, क्योंकि साझेदारी बन रही थी पप्पू और मयूर के बीच. वो तोड़ने का काम विश्वजीत ने किया और बॉडी लाइन पर बहुत अच्छा कैच. 5वें ओवर की अभी भी 4 गेंदें शेष है. 2 गेंदों का खेल हुआ है इस ओवर में अभी तक और बढ़िया खेल. प्रोफेशनल खिलाड़ी इस मंच पर आए हैं नंबर 5 पर बल्लेबाजी करने के लिए. ऋषि वैद्य एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, मंजूबे खिलाड़ी है, लीजेंड खिलाड़ी जो बिल्कुल, जैसे कि इनका एक इंटरव्यू मैंने देखा था. आजकल इन्होंने कहा कि सिंगल वाली बात नहीं होती, मतलब बड़े स्ट्रोक के बारे में सोचा जाता है. छक्के लगते तो बिल्कुल वो खिलाड़ी बहुत बड़ा होता है. वो इंटरव्यू मैंने करीब से देखा था. ऋषि वैद्य बहुत मंजूबे खिलाड़ी है और एक तरफ विश्वजीत की बहुत अच्छी गेंदबाजी. मजा आएगा, एक अच्छा पैटर्न देखने का मौका मिलेगा. स्कोर 54 रन 3 विकेट के नुकसान पर. ऋषि वैद्य इस वक्त स्ट्राइक रेंज पर. ओ बढ़िया गेंद थी, ऑफ टाइम के बाहर थी. बैकफुट पर थोड़ा सा जाके ऑनसेट पर खेलने का प्रयास. बॉडी का जो वेट था वो पीछे चला गया था. अच्छी फ्लाइटेड गेंद विश्वजीत की. इस ओवर की बात करें तो 3 गेंदों का खेल हुआ है. 54 3 विकेट के नुकसान पर. ऋषि वैद्य इस बार अच्छी गेंद ड्राइव किया. लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंद को फ्लाइटेड गेंदबाजी कर रहे हैं. नियंत्रण बहुत अच्छा इस ओवर में विश्वजीत का. इसीलिए एक विकेट बहुत मायने रखता है. एक विकेट से बिल्कुल गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ता है. इससे पहले मयूर कारंडे और पप्पू तोड़कर ने बेहतरीन बल्लेबाजी की. पुण्य नगरी के ये दोनों बल्लेबाज. दूसरी तरफ से ऋषि वैद्य मुंबई से आए हैं और बहुत साल से क्रिकेट के लिए बहुत अच्छा योगदान. तारीफ करने की विश्वजीत की. जब रनों की रफ्तार बहुत तेज बन गई थी तो ब्रेक लगाने का काम किया. इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर खेलना तो चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई. बल्ले का किनारा. हो बहुत बढ़िया फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग जरूर रही है. रन बनाने का कोई अवसर नहीं है. स्कोर 55 3 विकेट के नुकसान पर. या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही पाहतायत अनेक जण क्रिकेटचा लाईव्ह आस्वाद घेतात. त्याचप्रमाणे आमचे दाजी सन्मान्य श्री तेजस राऊत हे देखील मात्र या सामन्याचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत. त्यांचंही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उरळी कांचनवरून मात्र या सामन्याचा आनंद घेतोय. त्या सगळ्यांचा मी मनापासून मनपूर्वक स्वागत करतो आहोत. 5वें ओवर का खेल. इस बार टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ गेंद आई, अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी. अब गेंद को खेल दिया है, जिसके बॉडी की तरफ स्वीप किया था बल्लेबाज पप्पू तोड़कर ने. और यहाँ आखिर गेंद पर डबल. ऋषि वैद्य अपने पास रखेंगे स्ट्राइक. पप्पू तोड़कर 22 पर खेल रहे. 10 गेंदों का सामना किया. ऋषि वैद्य ने 2 गेंदों में 1 रन बनाया. 5 ओवर का खेल 57 3 विकेट के नुकसान पर. बहुत महत्वपूर्ण मुकाबला आप देख रहे हैं मैदान के अंदर और 2 तगड़ी टीमें. प्रवीण जी 2 तगड़ी टीमें इस वक्त. बहुत अच्छा खेल अभी तक रहा है दोनों तरफ से. आर्मी 11 छत्रपति संभाजीनगर और राजमुंद्रा स्मैशर के बीच आज के दिन का तगड़ा मुकाबला. वसीम शेख का ना ईस्ट ना वेस्ट मल्हारी आप्पाचं आयोजन द बेस्ट. वसीम शेख शुक्रिया, थँक्यू व्हेरी मच. दोन संघांमधला संघर्ष तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. खरं तर हे दोनही वाघ आहेत. आज मात्र हे दोन वाघ एकमेकांच्या समोर उभे राहिलेत आणि ज्यावेळेस दोन वाघ एकमेकांच्या समोर येतात ना, एक तगडी एक कडवी झुंज इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार. यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. 57 धावा धावपलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा आणि अंतिम षटक आता इथे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. शेवटचं षटक म्हटलं की हानामारीचं षटक म्हणून आपण त्या षटकाकडे पाहतो.
या षटकामध्ये जास्त धावा येणं फार गरजेचं आहे. शेवटच्या षटकासाठी मात्र तुम्ही पाहतात संदेश राठोडला मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय आणि संदेश राठोड गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होईल, तयार होताना पाहायला मिळतोय. सगळ्या क्रिकेटच्या रसिकांचं मात्र नजर या सामन्यावरती लागून आहेत. आज बराचसा क्रिकेट रसिक या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे, कारण आज ओपन हाफचे मात्र सगळे सामने तुम्ही पाहतात. दर्जेदार खेळाडू मात्र या मैदानावरती आपलं प्रदर्शन दाखवण्यासाठी मात्र जे आलेत आणि आज एक चांगली लढत प्रत्येक क्रिकेट रसिकाला मात्र इथे अनुभवायला मिळणार आहेत. प्रत्येक वर्षी तुम्ही पाहतात पैलवान मल्हारी अप्पा गव्हाणे काहीतरी वेगळं करण्याचा नक्कीच मानस आप्पांचा असतो आणि दरवर्षी नाविन्यपूर्ण या स्पर्धेमध्ये मात्र तुम्हाला पाहायला मिळतं दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन. ही क्रिकेटची स्पर्धा संपूर्ण जगभरामध्ये आता तुम्ही पाहतात tenniscricket.in च्या माध्यमातून नक्की जी पोहोचली गेलेली आहेत. अतिशय सुंदर कामकाज संपूर्ण लाईव्ह टीम्स आहेत. विशेष करून कौतुक आम्ही सर्वांचं करतो आहोत. 58 3 विकेट के नुकसान पर 6वें ओवर का खेल आखिरी ओवर बीच मैदान पर आप देख रहे हैं. स्कोर जिस तरह से आगे बढ़ा है. ऋषि वैद्य 3 गेंदों में 2. पप्पू तोड़कर की बात करें तो बस स्ट्राइक रेट बहुत अच्छा, 10 गेंदों में 22 रन बनाए हैं और अच्छे इंटर के साथ, अच्छे सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. निर्णायक ओवर में संदेश को मौका मिला है. 5 गेंदों का खेल अभी भी आना बाकी. इस वक्त एक फ्लाइंग स्लिप, एक गली, एक पॉइंट पर खिलाड़ी कवर, उसके साथ लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात. ओ बहुत बढ़िया गेंद टिपा. एक बार फिर थोड़ा सा ओ गेंद बॉडी लाइन की तरफ चली गई है. क्या ढूंढना है, इनको दिखती है छोटी सी दरार. रन ढूंढते 4, गेंद बॉडी तरफ फरार. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. 6वां ओवर, स्कोर 62 3 विकेट के नुकसान पर. प्रवीण पप्पू तोड़कर बहुत अच्छी पारी खेल रहे अपनी टीम के लिए. 11 गेंदों में 26 रन बनाए. ये गेंद वैसे खराब नहीं थी, टिप्पा खाने के बाद थोड़ा बाहर की तरफ दिक्कत रही थी और धीमी रफ्तार के साथ आ रही थी. तो बैकफुट पर बल्लेबाज पहले से तैयार थे. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन होते सन्मान्य श्री बाळासाहेब जगताप अध्यक्ष ITW कामगार संघटना, त्याचप्रमाणे सन्मान्य श्री एकनाथ रौंधळ जनरल सेक्रेटरी ITW, त्याचप्रमाणे इक्बाल शेख खजिनदार ITW, त्याचप्रमाणे सन्मान्य श्री अजित पाचरणे युवा उद्योजक आणि सन्मान्य श्री सतीश फंड उद्योजक रांजणगाव या सगळ्या मंडळींचं मात्र या ठिकाणी शुभागमन. पैलवान विशाल सवाशे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचंच आम्ही शिरूर प्रीमियर लीग मध्ये मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. 6वें ओवर का खेल आप देख रहे हैं और प्रमुख गेंदबाज के तौर पर संदेश को मौका मिला. स्लॉक ओवर में गेंदबाजी करना एक चैलेंज होता है और खास करके पप्पू तोड़कर की प्रशंसा होनी चाहिए. जिस तरह से जल्दी 2 विकेट गिरने के बाद पारी को संभालने का पूरा काम किया. बेहतरीन बल्लेबाजी अभी तक रही है. 62 पर 3. 4 गेंदों का खेल बहुत महत्वपूर्ण होगा. ऑन सेट पर लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग और फाइंडिंग पर खिलाड़ी तैनात. 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर. यह अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद. टिप्पा थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर था लेकिन आगे रखा था. बल्लेबाज पहले से ऑफ टर्म के बाहर आए थे, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. अपना पसंदीदा स्ट्रोक खेलने की कोशिश पप्पू तोड़कर द्वारा. तो प्रवीण बीच मैदान पर अच्छा बैटल. 62 पर 3, 62 रन 3 विकेट के नुकसान पर है. अच्छा बैटल देखने का मौका दर्शकों को जरूर मिलता हुआ. पप्पू तोडकरचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 11 चेंडू खेळाय 26 धावा त्यानं बनवल्यात. आपल्या संघासाठी मोठं योगदान. रिव्हर्स अटेम्प्ट तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये केलाय. चेंडूवरती मात्र मोठा घाव घातला आणि चेंडू पोहोचला सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. पप्पू तोड़कर क्या कमाल की पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए और रचनात्मक बल्लेबाजी करते. पॉइंट के ऊपर से एक अच्छा स्ट्रोक इन्होंने खेल दिया है और इनके पिटर में सारे शॉट है. बिल्कुल वो आगे खेलते हैं. वह एक बार फिर उसके बाद में पीछे पर पुल स्ट्रोक अच्छा खेलते हैं, कवर ड्राइव लगाते हैं. एक बार फिर स्क्वायर किट बहुत अच्छा करते हैं. उसके साथ अगर देखें तो ये रचनात्मक बल्लेबाजी करते हुए रिवर्स स्विप खेल दिया था इन्होंने. 66 3 विकेट के नुकसान पर. और ये अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद. टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली है. ऑन साइड पर खेलने का प्रयास. जब आप ऑफ टर्म के बाहर बॉल डिलीवर होने से पहले जो कि खड़े हैं तो गेंदबाज को टेलीग्राम मिल रहा है. ये अच्छी गेंद थी गेंदबाज संदेश द्वारा. 66 धावा धावपलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पप्पू तोडकर खरं तर पुढे उभा राहून लढणारा हा सेनापती आहे. आज त्यानं काही कमालीची फटकेबाजी केली आहे. 30 धाव्यांवरती तो खेळतोय. परत एकदा स्क्वेअर कट करून दिलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे.
इथे मात्र पाहिजे एक तर आली दुसरीचा प्रयत्न आणि चेंडू देखील इथे सीमारेषेच्या बाहेर. चेंडू आता सीमारेषेच्या प्रेमात पडलाय की काय, तुम्ही त्याला किती आतमध्ये आणा तो पुन्हा पुन्हा सीमारेषा ओलांडतोय. चौकार पाहायला मिळतोय. पहिली इनिंग पहिला डाव इथे समाप्त होतो. 6 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 70 धावा कुठून काढल्यात आणि जिंकण्यासाठी आर्मी 11 छत्रपती संभाजीनगर संघासमोर तुम्ही पाहतात 71 धावेंचं टारगेट इथे मैदानाच्या मध्ये ठेवलेलं आहे. पप्पू तोड़कर जो आखिरी गेंद थी उस गेंद पर थोड़ा सा पीछे चले गए और बहुत खूबसूरती के साथ गेंद को पॉइंट क्षेत्र में खेलना चाहता है. गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर तो नहीं आई लेकिन बाहरी किनारा लगा. बल्ले के बीचों बीच अगर लगी तो पॉइंट क्षेत्र में जाती. थर्ड मैन बाउंड्री लाइन की तरफ चले गए. तो आखिरी गेंद पर चौका. 6 ओवर के बाद 70 3 विकेट के नुकसान पर. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण हे सजलेलं मैदान निश्चितच पाहताय. अर्थात आजचा 6वा दिवस आहे परंतु आयोजक पैलवान मल्हारी अप्पा गमाणे आणि मित्र परिवारानं हे मैदान कसं उभं केलं. प्रवीणजी आपण या ठिकाणी त्याच्यावरती एक मागोमा घेतोय. पहा यावेळेला हे मैदान तर खूप सुंदर सजलेलं आहे परंतु फ्लॅशबॅक आपण हे मैदान कसं होतं ते पाहू शकता. अर्थात मल्हारी अप्पा गमाणे इथे यापूर्वी भरपूर चर्चा झाली. अवघड स्थिती होती म्हणजे अवघड स्थिती आहे. गवत आहे, पुन्हा एकदा माती आहे, चिखल आहे, सगळ्या गोष्टी सातत्यानं त्याचा वर्णन केलं. इथे पहा किती गवत होतं ते काढण्यात आलं आणि त्यानंतर आपण अगदी रात्री दिवसेच म्हणजे दिवस रात्र मेहनत करत दिवसाची रात्र करत यावेळेला या ठिकाणी हे मैदान पहा. यावेळेला दगड मोठे या ठिकाणी आहेत या मैदानावरती. मल्हारी अप्पा गमाणे यांच्या माध्यमातून ते देखील काढण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर दिवसाची रात्र का म्हणते तर रात्री या ठिकाणी विकेट बनवण्याकरता प्रचंड मेहनत घेण्यात आली आणि त्यानंतर मग हळूहळू या मैदानाला आकार यायला सुरुवात झाली, स्वरूप यायला सुरुवात झाली. ही विकेट आहे, विकेट आपण या ठिकाणी सर तुम्ही पाहिलं असेल या मैदानावरती रात्री 1-1 2-2 वाजेपर्यंत हा माणूस थांबलेला आहे. खरं तर पैलवान मल्हारी अप्पा हा एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे. तो एक विचार नसून ती एक चळवळ आहे आणि ती एक चळवळ नसून माणसातील माणूस निर्माण करणारी माणुसकीची प्रयोगशाळा आहे. आणि खरं तर आप्पांचं हे कार्य फार महान आहे. म्हणून तर गेली 11 वर्ष आज तागायत तुम्ही पाहतात यशस्वीरित्या ही क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आपल्याकडे साप्ताहिक तुम्ही पाहतात खरं तर सप्ताह असतो परंतु तिथे तोही अखंड 11 वर्ष चालत नाहीत, 5 वर्षाच्या पुढे जात नाही. परंतु ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहिलं असेल गेली 11 वर्ष अविरतपणे आज तागायत मात्र मोठ्या नक्कीच जोमान आणि तेवढ्याच उत्साहानं जी मात्र संपन्न होताना पाहायला मिळते. त्याचं सगळं श्रेय पैलवान मल्हारी अप्पा गव्हाणे यांना जात आहे. आयुष्यात अडथळे येतात म्हणून थांबायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथं संकटांना पण झुकावं लागतं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ती मात करत आप्पांनी या ठिकाणी हे मैदान उभं केलं, सजवलं आणि आज यावेळेला 6व्या दिवसाचा खेळ आपण शिरूर प्रीमियर लीग 2024चा पाहतोय. 11वं पर्व त्याचा आहे आम्हाला गर्व आणि त्यातच आहे सर्व. आता दुसरी इनिंग देखील महत्वाची असेल. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका. मात्र या सामन्याचा दुसरा डाव देखील रंगणार आहे कारण बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी आणि टेनिस पटलावरील धुरंधर खेळाडू या मंचावरती स्वतःला प्रसिद्ध करण्याकरता आणि प्रवीणजी जलवा दाखवण्याकरता आलेले आहेत. त्यामुळे मोठी धावसंख्या आहे, मोठं बॅटल आपल्याला बघायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण लावा. 2 फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये 12वे खेळाडू इथे असणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण लागलं जाईल. 2 पंच मैदानाचा दाबा घेतील. खरं तर विशाल साळवे यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतात कमेंट आलेले आहेत. मल्हारी अप्पांचं नियोजन म्हणजे निसर्गानं फुललेली खरं तर ही क्रिकेटची पालवी आहे आणि 11 वर्षापूर्वी लावलेलं ते रोपटं आज त्याचा वटवृक्ष होताना पाहायला मिळालेला आहे. विशाल साळवे महाराष्ट्र पोलीस आहेत आणि आमचे मित्र आहेत चांगले, त्यांनी मात्र कमेंट केलेत. विशाल साळवे सरांचं विशेष करून आम्ही स्वागत करतो आहोत. काय योगायोग आहे म्हणजे इथे आपण विशाल साळवे महाराष्ट्र पोलीस आहे आणि हे कोणी सांगितलं, प्रवीण कामटकर ते सुद्धा महाराष्ट्र पोलीस आहेत आणि आज सकाळच्या सत्रामध्ये बाजी कोणी मारली, संकल्प 11 पोलीस संघाने बाजी मारलेत आणि बऱ्याच दिवसानंतर त्यांचा जो पराभवाचा जो प्रवास होता तो संपलाय आणि ते विजयावरती आरूढ झालेले आहेत. जल्लोष आपण पाहिलेला आहे मैदानावरती. पुन्हा एकदा आपण या वेळेला जाऊया. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. जास्त वेळ घेऊ नका. बॅटर मैदानावरती या. बॅटर मैदानावरती येणं फार गरजेचं आहे. वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. यानंतर पुढचे सामने या ठिकाणी थोडासा बदल असेल. 5 षटकांचा असतील. अजयकडनं ती सूचना आम्हाला आलेली आहे. चला बॅटर मैदानावरती आम्हाला चांगलं क्रिकेट या ठिकाणी बघायचं. त्यासाठी प्रेक्षकांनी प्रवीण या ठिकाणी गर्दी केलेली आहे. प्रेक्षक सुज्ञ आहेत, दर्दी आहेत म्हणून गर्दी केलेली आहे. नक्कीच या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही पाहतात उद्योजक प्रतीक गव्हाणे, उद्योजक शुभम गव्हाणे, उद्योजक सौरभ गव्हाणे, उद्योजक विवेक गव्हाणे, अजिंक्य गव्हाणे, गौरव गव्हाणे, साई गव्हाणे, अभिषेक गव्हाणे,
आदित्य गव्हाणे, आकाश पिंगळे, गणेश भंडारे, जय मल्हार पान शॉपचे सर्व विशाल टिमगिरे, अभिषेक गव्हाणे ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचंच शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित शिरूर प्रीमियर लीग 2024 पर्व 11 मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सामना सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर 71 धावेंचा आहे. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं एसपीएल 2024 छठवां दिन और ओपन हाफ दूसरा मुकाबला 71 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है? वो आने वाले 6 ओवर की अद्भुत कहानी हम आपको बताएंगे मराठी और हिंदी में. मैं प्रशांत और मेरे साथ प्रवीण कामटकर. सभी का स्वागत जो दर्शक टेनिस क्रिकेट.in द्वारा हमारे साथ जुड़े हुए हैं. एक तरफ नजीमुल्ला टूर्नामेंट का आगाज हुआ है, बहुत बड़ी टूर्नामेंट, और एक तरफ अगर देखें तो आज ओपन हाफ में पुण्य नगरी में शिरूर में खास करके सरसवाड़ी की खूबसूरत मैदान पर आप बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट देख रहे हैं. बहुत ही अच्छा आयोजन मल्हारियप्पा गव्हाणे इनके नेतृत्व में. विश्वजीत और सूरज यादव दोनों प्रारंभिक बल्लेबाज. पहली गेंद पर आक्रमण जरूर किया गया. टप्पा खाने के बाद उछालता गेंद को खेलते स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ पीछा कर रहे खिलाड़ी. बहुत दूर गेंद चली गई थी डीप मिड विकेट पर. बिल्कुल खिलाड़ी स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ आए. अच्छी गेंद थी, थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर. सुमित आउटी प्रभु गेंदबाज. मैंने 2 साल पहले सुमित आउटी को देखा था, खास करके गुजरात में. क्या गजब की गेंदबाजी की थी. ये भी एक ऐसा बंदा है जो नबी तुली गेंदबाजी करना पसंद करता है और अच्छा अनुशासन इनके पास. लेकिन सामने बल्लेबाज विश्वजीत और सूरज यादव को प्रवीण एक अच्छा आगाज करके अपनी टीम को देना है. तो चैलेंज भी रहेगा. अच्छी क्वालिटी गेंदबाजी है तो क्वालिटी बल्लेबाजी करने की भी जरूरत है. 71 धावेंचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. तो कशा प्रकारे पूर्ण होणार आहे? धावेंचा पाठलाग म्हटलं की खरं तर तो यम सावित्रीचा पाठलाग आहे. ज्याप्रमाणे सावित्रीने धावा केला होता यमाकडे आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी, अगदी तसाच धावा इथे आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. प्रथमतः टॉस जिंकत निर्णय घेतला होता खरं तर आर्मी 11 संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा. माणूस फक्त कष्टानं कधी मोठा होत नाही, तर माणूस निर्णयानं मोठा होत असतो. यावेळेचा चेंडू पाहायचा आहे. आक्रमण चढवलाय आणि चेंडू सरळ फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. जैसे गेंद निकली थी बल्ले से मानो तलवार काट रही हो. चेंडू सीमा पार षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. प्रवीण, मैं हमेशा कहता हूँ कि डायमंड का डायमंड लोहा लोहे को काटता है. एक तरफ सुमित आउटे जैसे एक मजेदार गेंदबाज है और उनके खिलाफ विश्वजीत जैसे बल्लेबाज है. तो ये बहुत ही बेहतरीन स्ट्रोक था बल्लेबाज का, क्योंकि आपको रन बनाने हैं 71 और शुरुआत बहुत महत्वपूर्ण है. तो इस खूबसूरत छक्के के साथ विश्वजीत ने अपने इरादे को स्पष्ट किया. अब देखते हैं दूसरी तरफ से सुमित आउटे क्या जवाब देने वाले. पावर प्ले का ओवर, फ्लैग स्वीप, एक गली की तरफ खिलाड़ी, पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी, एक खिलाड़ी मिड ऑफ क्षेत्र में. ऑफ साइड पर 5 खिलाड़ी है बल्लेबाज विश्वजीत के लिए. सुमित की अगली गेंद रिवर्स स्वीप. हो क्या बात है. पहले बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था, सिक्सर था, ये चौका है. क्या जबरदस्त बल्लेबाजी, मिला मौका और जड़ दिया शानदार चौका. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौका. काय कमालीची फटकेबाजी विश्वजीतच्या माध्यमातून तुम्ही पाहतात. विश्वजीत चेंडूवरती असा काही घाव घालतो ना मित्रांनो, अक्षरशः प्रशंसक त्या चेंडूचा कोथळा बाहेर काढतो. खरं तर कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहेत. 2 फटके मोठे खेळलेले आहेत आणि इथे मजबूत इरादे आपले स्पष्ट केलेत. 12 धावा इथे धावफलकावरती आहेत. अनुभव काय असतो ना, त्या अनुभवाची मात्र इथे प्रचिती येताना पाहायला मिळते. अनुभव वापरावा लागेल. ज्यावेळेस हाती काही लागत नाही त्यावेळेस हाती लागतो तो असतो अनुभव. हौसला आपसे ओ करवाता है जो आपको आप करना चाहते हैं. अनुभव आपसे ओ करवाता है जो आपको करना चाहिए. व्हॉट इज द राइट, काय योग्य आहे हा अनुभव तुम्हाला इथे शिकवतो. 12 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 33 चेंडू आणि 59 धावेंची गरज आहे. फिलहाल इस वक्त मैं तो ये देख रहा हूँ कि बल्लेबाज का जो शॉट सिलेक्शन है वो कमाल का है. पहले एक बार फिर वो प्रॉपर क्रिकेटिंग शॉट था, उसके बाद में फैंसी स्ट्रोक खेलते हुए चौका अर्जित किया.
3 गेंदों का खेल बहुत महत्वपूर्ण और अब जाकर स्कोर 12 रन। बेहतरीन बल्लेबाजी विश्वजीत द्वारा 3 गेंदों में 12 रन बनाए हैं। प्रमुख गेंदबाज के तौर पर सुमित आउटी गेंदबाजी कर रहे हैं। छत्रपति शिवाजी महाराज पैवेलियन से गेंदबाजी हो रही है। खराब शॉट बल्लेबाज का, फाइन लेग बाउंड्री की तरफ गेंद को खेलना चाह रहे थे, टप्पा खाने के बाद बिल्कुल थोड़ा सा ऑफ स्टंप के बाद बाहर से अंदर की तरफ आती हुई गेंद को ऑन साइड पर खेलने का प्रयास। गेंद क्या उनके बल्ले को लगी वो देखना बहुत जरूरी है कि एक बार फिर क्या हुआ था, स्टंप के करीब से गेंदबाजी या एक बार फिर क्रीज के कोने का इस्तेमाल करना भी आना चाहिए। और गेंद टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, ऑफ स्टंप के बाहर से अंदर की तरफ आई। ये एक्शन रिप्ले देखिए टेनिस क्रिकेट .in द्वारा। जबरदस्त गेंदबाजी सुमित आउटी, एक बार फिर टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई गेंद, खराब शॉट बल्लेबाज विश्वजीत का, गेंद स्टंप के ऊपर टकराती भी और पहले विकेट का पतन। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर। माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट। 12 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतायत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळेल अनिल जाधव। खरं तर तुमच्या समोर आज मोठी संधी आहे, त्या संधीचं मात्र सोनं करता येणं गरजेचं आहे। खरं तर संधीची वाट पाहू नका, ती तयार करा। डोंट वेट फॉर अपॉर्च्युनिटी, क्रिएट इट। त्या संधीचं सोनं करता येणं फार गरजेचं आहे। 12 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। इथे आता तुम्हाला कम्फर्ट झोनमधून थोडंसं बाहेर यावं लागेल आणि एक चांगला खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करता येणं गरजेचं आहे। ज्याला संधी मिळते तो नशीबवान आणि जो संधीचं सोनं करतो ना तो निश्चितच कर्तृत्ववान। यावेळेला गुणवत्ता ठासून भरलेली आहे अनिल जाधव आणि सूरज जाधवकडे। दुसऱ्या बाजूला सुमित देखील आग ओकते, म्हणजे त्याला कमबॅक करण्याची आवश्यकता आहे। 3 चांगले फटके आले होते बॅटरकडून, त्यानंतर मात्र एक चुकीचा फटका। आप देखिए मन बना के खेलेंगे तो बिल्कुल फायदा अपोनेंट टीम का होगा। मन बना के खेलने की कोशिश की और उसका फायदा सुमित आउटी को मिला। 4 गेंदों का खेल, 12 रन, 1 विकेट के नुकसान पर अनिल जाधव और सूरज जाधव जिन्होंने अपना खाता नहीं खोला है। सुमित अपनी बॉलिंग मार्फत तैयार, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी। इस बार रचनात्मक बल्लेबाजी, अच्छा स्ट्रोक, गैप दौड़ना, टाइमिंग बेहतरीन, भागने की जरूरत नहीं है। मैग्निफिसेंट बैटिंग, गेंद बॉल लेने के बाद 4 रन। भिडू दे साऱ्या गगनात ललकार। संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। दिमागदार चौकार इथे पाहायला मिळाला। 16 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चहू बाजूनं आग लावण्याचं कामकाज केले। तरी तुम्ही पाहतात विश्वजीत जरी बाद झाला असला तरी त्याची जागा भरून काढण्यासाठी अनिल आलाय आणि अनिलनं आल्याबरोबर एक चौकार खेळलेला आहे। ओहो, थोडासा आपटला तिथे, थोडासा आपटवार पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये आणि तुम्ही पाहतात चेंडू चेहऱ्यासमोरून खरं तर शिट्ट्या वाजवत गेला। निर्धाव स्वरूपातला चेंडू पाहायला मिळतो। षटकाची सांगता होते, पहिलं षटक संपलं, एक गडी बाद, 16 धावा धावपलकावरती। टिट फॉर टॅट, प्रतिस्पर्धी संघाला जशास तसं उत्तर दिलंय, मानो ईट का जवाब पत्थर से। और पहले ओवर में आपने 16 रन बनाए, 1 विकेट के नुकसान पर। 1 विकेट आपका गिर गया लेकिन मोमेंटम आपने पकड़ के रखा है। बहुत बढ़िया बल्लेबाजी। 30 गेंदों में 55 रनों की जरूरत है। मैं दरख्वास्त करूंगा, अनुरोध करूंगा, मैदान के अंदर जो खिलाड़ी है ज्यादा समय ना ले। एक बार फिर दोनों बल्लेबाज में चर्चा कर रहे हैं, वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा क्योंकि यह दूसरा मुकाबला आप देख रहे हैं। और समय की बात करें तो वक्त अभी 1:51 का हो गया है, तो इसका मतलब अभी भी इसके बाद में 4 मुकाबले आना बाकी। वक्त की नजाकत के साथ आगे बढ़ने की जरूरत है। पहले ओवर में इस मुकाबले की बात करें तो शुरुआत बल्लेबाजों ने बहुत बेहतरीन की है। क्या ईंट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज देंगे या गेंदबाज असरदार होंगे इस दूसरे ओवर में, ये कहानी प्रवीण हम आपको जरूर बताएंगे। बहुत इंटरेस्टिंग मैच है लेकिन शुरुआत, आगाज बल्लेबाजों ने बहुत अच्छा किया है। 16 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहताय 16व्या वर्षी खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या रक्ताचा अभिषेक घातला। खरं तर शंकराच्या पिंडीवरती आणि स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। स्वराज्याचं तोरण बांधलं, पहिला तोरणा जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं। वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेटचा देव क्रिकेटमध्ये आला। वयाच्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी पसायदान आपल्या समोर ठेवलं। वयाच्या 16व्या वर्षी अनेक जणांनी खरं तर तुम्ही पाहतात फार मोठा इतिहास रचलेला आहे। 16 धावा धावपलकावरती आहेत। इथून पुढे अजूनही शेवटचे 30 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 55 धावा बनवायच्या आहेत। साम्राज्य एका दिवसात निर्माण होत नाही, त्यासाठी तुम्हाला अथक परिश्रम घ्यावे लागतील। तुम्हाला सामना जिंकण्याकरता निश्चितच यावेळेला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल दोन्ही बाजूला। म्हणजे जो चांगली मेहनत घेईल यावेळेला अपार कष्ट करेल आणि त्यानंतर तुम्हाला विजयाचा आस्वाद चाकता येईल। मुकेश दास एक बहुत ही बेहतरीन गेंदबाज है, गेंदबाजी करेंगे अपने बॉलिंग मार्फत तैयार। सामना करेंगे अनिल जाधव। अच्छी गेंद, ब्रॉकर में गेंद थी, नो बॉल का इशारा अंपायर की तरफ से हुआ है, तो इसका मतलब आने वाली गेंद के फ्रीट का इशारा होगा।
देखिए इस वक्त अब गणेश गायकवाड़ जो ऑफिशियल है मैदान के अंदर अंपायर है, इन्होंने नो बॉल का इशारा किया और अब आने वाली गेंद के ऊपर एक बार फिर हमला करने का मौका मिलेगा। एसपीएल 2024 पिक्चर है सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट, ये घुमा के खेलने का मौका बल्लेबाज को जरूर मिलेगा। उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट। या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही पाहतायत सन्मान्य श्री गौरवदादा पाचंग यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहेत आणि त्यांचे मनापासून स्वागत। त्याचप्रमाणे तुम्ही पाहतात ज्यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतं शिरूर तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस आहे, बुवाजी बाबा ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि यशवंत उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सन्मान्य श्री यशवंत भाऊ पाचंगे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन। त्यांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहे। फील्डिंग में थोड़ा तब्दीली हो रही है। 19 रन 1 विकेट के नुकसान पर सूरज यादव 1 पर, अनिल यादव ने 5 रन बनाए हैं। मुकेश दास को मौका मिला गेंदबाजी करने के लिए दूसरे ओवर में। सूरज यादव ऑन स्ट्राइक, अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर खूबसूरती के साथ खेल मयूर कारण ने गेंद की तरफ आ रहे, गेंद को रोका और 1 रन देने का मौका और इसी सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। दूसरे ओवर का खेल 20 रन 1 विकेट के नुकसान पर 71 रनों का लक्ष्य है। प्रवीण बहुत बड़ा बैटल देखने का मौका मिलेगा क्योंकि ये यहाँ से जो मैच है 20 वर्सेस 20 की लड़ाई चल रही है और जब 20 वर्सेस 20 की लड़ाई होती है तो बिल्कुल मजा आता है, रोचकता बरकरार रहेगी इस मुकाबले में। विकास बापूंचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे, त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक आम्ही स्वागत करतो। थोडासा अंगभेदक मारा मैदानाच्या मध्ये खरं तर गुडघा टेकत फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या परफेक्ट राडारमध्ये चेंडू येताना पाहायला मिळत नाही, निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहाल। 20 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। या मैदानाला खरं तर तुम्ही आता पाहतात छावणीचं स्वरूप आलंय आणि प्रेक्षकांनी मोठी गर्दी केलेली आहे। खरं तर प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेली ही क्रिकेटची स्पर्धा शिरूर प्रीमियर लीग 2024चा हा देखना सोहळा तुम्ही पाहतायत। वा सुंदर फटका होता, तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल। क्षेत्ररक्षकांचं प्रशंसन मला विशेष करून कौतुक करायचंय, चीनच्या भिंतीसारखे ते आडवे उभे राहिलेत आणि या भिंतीला तोडून जाणं एवढं सहजासहजी शक्य नाही। टुप्ती को तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज को अगर फील्डर का सहारा बनता है तो गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ता है। बहुत अच्छी फील्डिंग अभी तक तो रही है। 20 रन 1 विकेट के नुकसान पर ओवर दूसरा प्रगति पर। कदमों का इस्तेमाल, अच्छा कदम ताल, गेंदबाज का हुआ बुरा हाल, भूल गए अपना सुर और ताल और बल्लेबाजी बेमिसाल कमाल, गेंद बॉल लेने के बाद 6 रन। हा गेला उत्तुंग षटकार यशराज प्रॉपर्टीज। आता प्लॉट घ्या 0% व्याज दर आणि 0 डाऊन पेमेंट वर। सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार। अच्छा कदम था, डांसिंग डाउन द विकेट आगे आए और बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया कॉर्नर क्षेत्र में। अनिल यादव अच्छी सोच के साथ, अच्छी इंटेंट के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। 25 गेंदें 45 रनों की जरूरत है। 26 1 विकेट के नुकसान पर फ्लैग स्टिप पर खिलाड़ी मौजूद है। अब देखिए फील्डिंग में तकदीरी, पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर और मिडॉन का खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ चला गया। इस बार ऑन साइड पर बहुत अच्छा स्ट्रोक, गेंद जाएगी स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। इस पर गेंदबाज का काम तमाम किया, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन चौका। भिडू दे साऱ्या गगनात ललकार। संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। शेवटचे 24 चेंडू आणि 41 धावांची मात्र जी गरज, खरं तर मल्हारी धावत्रे सिद्धे गावांवरून मात्र सामन्याचा आनंद घेताना त्यांनी मात्र कमेंट केलेला आहे, आप्पा म्हणजे क्रिकेट वेड व्यक्तिमत्व, शिरूर क्रिकेटमधील कोहिनूर हिरा फक्त आणि फक्त पैलवान मल्हारी अप्पा गव्हाणे। मनापासून धन्यवाद मल्हारी धावत्रे सिद्धे गावांवरून मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचे आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो आहोत। आता या मैदानामध्ये अनेक आली आव्हाने परंतु कधीच डगमगले नाहीत पैलवान मल्हारी अप्पा गव्हाणे। 24 चेंडू आणि 41 धावा। खरं तर तुम्ही किती उंचीवरती पोहोचलात, यापेक्षा तुम्ही किती जणांना सोबत घेऊन तिथे उंचीवरती त्या यशापर्यंत पोहोचलात, असं असणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे पैलवान मल्हारी अप्पा गव्हाणे आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्याचमुळे खरं तर ही क्रिकेटची स्पर्धा मोठ्या उंचीवरती पोहोचताना पाहायला मिळते आहे। चला स्पीडअप करा, वेळ वाचवला जाणं फार गरजेचं राहील। खरं तर बराच वेळ घेतला जातोय, त्यामुळे तुम्हाला विनंती आहे अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत। दुसरा सामना इथे आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय, जवळपास 2 वाजलेले आहेत। यानंतरचे सगळे सामने आपल्याला 5 षटकांचे खेळवायचे आहेत, त्यामुळे वेळ वाचवा विनंती असेल। विकास यादव के हाथ में गेंद, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है।
और इन्होंने प्रभावित किया। हर बार प्रीमियर लीग, बहुत सारे प्रीमियर लीग पुण्यनगरी में होते हैं, बहुत अच्छा प्रदर्शन, और खास करके शीर्षा चैंपियन ट्रॉफी में इनका प्रदर्शन कमाल कर रहा था। अब शीर्षा टूर्नामेंट के आयोजन करता और उसी मंच पर प्रभावित करने वाले गेंदबाज, इसीलिए और एक बहुत बड़ा मौका मिला है आज ओपन हाफ में खेलने का। स्कोर 30, 1 विकेट के नुकसान पर अनिल यादव 15 पर खेल रहे, 7 गेंदों का सामना किया। सूरज यादव ने 2 रन बनाए हैं। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, मिड विकेट पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है। विकास यादव ने इस वक्त पहली गेंद पर पहला शिकार किया है। बल्लेबाज सूरज यादव बैक टू द पेवेलियन, गॉन। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट। एक्शन रिप्ले बहुत इंटरेस्टिंग हो जाएगा, जिस तरह से विकास यादव गेंदबाजी कर रहे हैं। घंटे हमारे अपडेटर है, देखिए एक बार फिर टेनिस क्रिकेट .in द्वारा ये एक्शन रिप्ले, और गेंद जब एक बार फिर वो डाल रहे तो लगता है कि ऑफ ब्रेक हो जाएगी, वो लेग ब्रेक हो रही है, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जा रही है। अगेन द टर्न खेळणे का प्रयास किया गया। या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपण पाहू शकता मल्हारीअप्पा गमाणे यांच्या माध्यमातून। आणि प्रवीण, आपण 25 रुपयामध्ये एक शानदार ब्रँडेड सायकल किमान 5 ते 7 हजार रुपयाची जर घरी घेऊन गेलात तर तुम्हालाही आनंद होईल, पण फक्त 25 रुपयाचं एक कुपन तुम्हाला काढावं लागेल। ज्या पद्धतीने आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आजच्या दिवसाचा मार्करी, सायकलचा मार्करी कोण ठरणार आहे ते देखील पाहूया। तुम्हाला या ठिकाणी नशीब आजवून पाहायला काही हरकत नाहीये। आमचे दीपक मोरे सर आहेत तिथे सगळ्यांपर्यंत पोहोचतील। 25 रुपयाचं तिकीट फक्त तुम्ही घ्या आणि जवळपास 7 ते 8 हजार रुपयांची एक सुंदर स्पोर्ट सायकल घरी घेऊन जा। ही नामी संधी आहे आणि तिथे तुम्ही पाहतात प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिके या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेले आहेत। फक्त फलंदाज गोलंदाजांसाठीच नाही तर प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिके या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात। या स्पर्धेसाठी तुम्ही पाहतात प्रेक्षकांसाठी ज्यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ साठी 3 सायकल मिळाल्या। संदीप ढेरंगे, माजी सरपंच कोरेगाव भीमा, धनंजय शेठ डफळ, चेअरमन ग्रुप ऑफ श्री गणेशा प्रायव्हेट लिमिटेड, सागरप्पा दंडवते उद्योजक यांच्या माध्यमातून खरं तर प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ सौजन्य स्पोर्ट सायकल लाभलेला आहे। तीसरे ओवर का खेल, स्कोर 30, 2 विकेट के नुकसान पर, और नए बल्लेबाज राहुल रक्षात्मक तरीके से गेंद को ड्राइव किया। मिड ऑफ क्षेत्र में खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका पप्पू तोड़कर ने गेंद को उठाया था। 1 रन के साथ राहुल ने अपना खाता खोला। स्कोर 31, 2 विकेट के नुकसान पर अनिल यादव 15 पर केंद्र 7 गेंदों का सामना किया। प्रवीण, एक गेंद पर अनिल यादव ने बहुत बेहतरीन बल्लेबाजी की है, रचनात्मक बल्लेबाजी करते हुए प्रभावित किया। एक बार फिर उनके बैटर में अच्छे स्ट्रोक है, पुल कर सकते हैं, कवर ड्राइव लगा सकते हैं। विकास यादव प्रभु गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं। गति का इस्तेमाल जरूर किया गया था। इस वक्त फाइन ग्लास लेग बाय का इशारा, एक बार फिर फाइन खेलना चाहते थे, स्कूप करने की कोशिश कर रहे थे। फाइन ग्लास, स्कूप, एक बार फिर बहुत महत्वपूर्ण स्ट्रोक होते हैं जो गति का इस्तेमाल होता है हमेशा, लेकिन फिलहाल यहाँ गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है। अच्छा ओवर विकास यादव का, थोड़ा सा ब्रेक लगाया, मोमेंटम बल्लेबाजों की तरफ था वो थोड़ा कम कर दिया। रिक्वायर्ड रेट 11.70 का है, टारगेट 71 रनों का है, लक्ष्य बिल्कुल 71 रनों का है। विकास यादव की अभी तक नपी तनी गेंदबाजी बहुत बढ़िया, 4 गेंदों में केवल 1 ही रन दिया है। ऑफ टाइम के बाहर कट करना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। शफल हुए बल्लेबाज काफी ऑफ टाइम के बाहर आए थे और बढ़िया गेंदबाजी। प्रवीण, क्या जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में अभी तक विकास यादव द्वारा रहा है, और 32, 2 विकेट के नुकसान पर केवल 1 रन दिया और 1 शिकार भी किया है। कौतुक करावं लागेल विशालचं, काय कमालीची गोलंदाजी, चिंगड गोलंदाजी ज्याला म्हणतात ना, ती चिंगड गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते आहे। विकास जाधवचा हा चेंडू इथे मात्र आक्रमण चढवलाय आणि यावेळेस हा चेंडू नव्हता तर चेंडूला पंख फुटले, उडवला एक, इथे तुम्ही पाहतात राजहंस सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी षटकार। हा गेला उत्तुंग षटकार यशराज प्रॉपर्टीज। आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंट वर। सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार। प्रशांत सर, तुम्ही पाहिलं असेल खरं तर विकास जाधव वाघोलीचा असणारा हा खेळाडू आहे, परंतु आज त्याने कमाल केली। पहिले 5 चेंडू जर तुम्ही त्याचे पाहिले असतील, कमालीचे टाकले, शेवटच्या चेंडूवरती जरी षटकार आला असला ना तरी पहिले 5 चेंडू विसरून चालणार नाही। काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली। धावफलकावरती जाऊ आपण, 38 धावा आहेत 3 षटकांच्या सांगतेनंतर। अब देखिए आपके पास 18 गेंदें और 33 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं, सारे खिलाड़ी बिल्कुल इस वक्त चर्चा कर रहे हैं, खिचड़ी पक रही है मैदान के अंदर। दर्शक काफी संख्या में हमारे साथ जुड़े हुए हैं। ये प्रतियोगिता, ये SPL आनंद उठाते हुए, लुत्फ उठाते हुए,
और बेहतर राज्यों ने राहुल 7 पर बल्लेबाजी करे, अनिल जाधव ने 15 रन बनाए। यह एक साझेदारी बनाने की कोशिश दोनों बल्लेबाजों द्वारा। 3 ओवर 38 2 विकेट के नुकसान पर आर्मी 11 छत्रपति संभाजीनगर और राजमुंद्रा स्पेशल मुंबई के बीच आज का एक तगड़ा मुकाबला आप देख रहे हैं। जैसे कि विकास के बारे में आपने चर्चा की, वागुली के शेर है, बहुत बेहतरीन गेंदबाजी करते, पिछले 4-5 सालों में प्रभावित किया। मैंने टिंगरे सरकार में बिल्कुल 7-8 साल पहले उनको देखा था, बहुत बढ़िया प्रदर्शन इन्होंने किया था। इसी सीजन में अगर देखें तो शीर्षक चैंपियन ट्रॉफी में बहुत अच्छा प्रदर्शन किया, लेकिन एक आखिरी गेंद पर जो बड़ा स्ट्रोक आया ना, उसके बाद में एक बार फिर कहानी में दोबारा पलटवार। 18 गेंदे 33, मैच बहुत अच्छा है, फील्डिंग में तब्दीली हो रही है, बहुत ही बेहतरीन तरीके से खेल आगे बढ़ता बाप। इस वक्त फील्डिंग में तब्दीली हो रही है। विकेट के पीछे आप देख रहे हैं इंदुलकर को, पप्पू तोड़कर इस वक्त लॉन्ग ऑन क्षेत्र में मौजूद। सुमित आउटी को मैं देख रहा मिड ऑफ क्षेत्र में, एक तरफ एक खिलाड़ी कवर और पॉइंट का खिलाड़ी बॉडी लाइन की तरफ लेके गए हैं। टपक आने के बाद उछाल था, गेंद को ऑन साइड पर खेलने की कोशिश, 1 बाउंस का इशारा, 1 फॉर ओवर। ये अच्छी गेंद थी, अच्छा तो कुछ नहीं, बल्लेबाज ज्यादा कुछ समझ नहीं पाए, अनप्लेबल गेंद थी मुकेश देव की। मुकेश दास इथे पाहतो तुम्ही मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय। पहिला चेंडू त्यांना टाकला, खरं तर बरीचशी उंची मात्र चेंडूला मिळाली, तिथे उसळणारा चेंडू तुम्ही पाहिलात, निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतो। अजूनही 17 चेंडूमध्ये 33 धावांची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये आहेत, 38 धावा धावपलिकावरती आहेत। या वेळेचा चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित, थोडासा फंबल होताना पाहायला मिळतोय, थोडीशी छेडछाड मैदानाच्या आतमध्ये काढली जाईल, तोपर्यंत धावफलक देखील इथे 2ने वाढताना पाहायला मिळतो। 40 धावा इथे धावफलकावरती तुम्ही पाहतात, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये छत्रपती संभाजीनगर हा संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात, आणि 40 दिवस अतोनात यातना धर्मवीर संभाजी राजेंना सहन केलेले आहेत। खरं तर महाराजांचा फार मोठा इतिहास तुम्ही आम्ही सर्वजण जे पाहतो, एक एक दिवस मात्र मृत्यूशी झुंज महाराजांना दिली, आणि या वेळेचा चेंडू फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर, शिवशंभूंचा छावा, मिळतील 6 धावा, षटकार। सीधी बात, नो बकवास, सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड शानदार छक्का। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। माननीय जयेश दादा शिंदे, प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार। या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही पाहताय सन्मान्य श्री अशोक मोरे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहेत। अशोक मोरे साहेबांचं देखील मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत आहे। 46 धावा धावपलिकावरती आहेत, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या षटकारानं पुन्हा एकदा या सामन्यामध्ये जान टाकलेली आहे। बिल्कुल बहुत बेहतरीन बल्लेबाजी, खास करके अनिल जाधव ने प्रभावित किया। 11 गेंदों में 23 रन बना, एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे हैं। अभी ये स्ट्रोक देखिए, बिल्कुल थोड़ा सा आगे गेंद थी, गेंद की तरफ आए, बल्ले का पूरा चेहरा दिखाया और खूबसूरती के साथ फ्रंट फुट पर गेंद को खेल दिया था। बॉलर के सर के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई है। 46 2 विकेट के नुकसान पर इस बार घूम कर दे, घुमा के बल्ला घूमा, मैदान झूमा, गेंद बॉडी लाइन के बाहर, 6 रन, ब्यूटीफुल बैटिंग। गेला उत्तुंग षटकार, यशराज प्रॉपर्टीज आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंट वर। सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार। या षटकारानं धावफलक मात्र इथे पूर्णपणे बदलताना पाहायला मिळतंय। सामन्याचं समीकरण आहे, शेवटचे 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावेंची मात्र जी गरज इथे मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। विजय साबळे हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचे आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत। 52 धावा धावपलिकावरती शेवटचे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावेंची गरज। क्या जबरदस्त पारी के अंदर बल्लेबाज मैदान के अंदर शानदार तरीके से अभी तक बल्लेबाजी रही है। ये अच्छी गेंद पकाने के बाद थोड़ा बाहर की तरफ निकली है, गेंद विकेट कीपर गैदर नहीं कर पाए, तो पीछे खिलाड़ी ऋषि वैद्य ने गेंद को फील्ड किया है। मुकेश दास स्पॉट में तो बना खिलाड़ी, 13 गेंदों में 19 रनों की जरूरत है। प्रवीण एक रोचक मुकाबला मैदान के अंदर देखने का मौका मिलता बा, दिल की धड़कनें बहुत तेज है। यहाँ से एक विकेट की तलाश में मुकेश दास रहेंगे, लेकिन बेहतरीन बल्लेबाजी, बहुत बढ़िया बल्लेबाजी अभी तक रही है स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज अनिल जाधव द्वारा। ये अच्छी गेंद थी, ऑन साइड पर खेलना तो चाह रहे थे, क्या गेंद बल्ले को लगी है या नहीं देखने वाली बात है। गेंद बल्ले को लगी, बल्ले का अनुनी किनारा, भाग्य का सहारा, गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। सामन्याचं समीकरण बदललं, शेवटचे 12 चेंडू आणि 15 धावेंची मात्र जी गरज,
कोशिशें तो सबकी जारी है, लेकिन वक्त बताएगा कोण किस पे भारी है. शेवटचे 12 चेंडू आणि 15 धावेंची गरज तुम्ही पाहतायत. गोलंदाजीसाठी आता कुणाला आमंत्रित केलं जाईल, कुणाच्या हातामध्ये मात्र इथे चेंडू ठेवला जातो आहे. क्रिकेट आणि क्रिकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळत आहेत. अतिशय दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन तुम्हाला जे मात्र पाहायला मिळतात. काय आहे क्रिकेटची परिभाषा ती काय असं जर आम्हाला कोणी विचारलं तर आम्ही नेहमी सांगतो, अफाट आयुष्य मैदानी तू येशो वेळोवेळी, डाव तुझा येता तू जमविशी आपली खेळी, काळ करे बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भव ताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकविशील तर मग मिळेल तुझा सावधानी चतुर धाव. हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा, हुकला तो संपला. क्रिकेट आणि क्रिकेट तुम्ही पाहतायत. काय रंगलाय दुसरा डाव आणि खेळाडू या ठिकाणी आणतात जणू काही युद्धाचा आव. हा खेळ पाहण्यासाठी उभा टाकलाय अख्खा गाव. कोण खाऊन जाणार आहे भाव, कुणाला सुटले हाव. इथे मैदानावरती हा रंगलेला डाव आपण पाहतोय. प्रेक्षक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या मला उत्कंठा कशी गेले पोहोचलेली है. 12 गेंदे और 15 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. बहुत ही बेहतरीन मुकाबला मैदान के अंदर ऋषि वैद्य गेंदबाजी करने के लिए आए हैं. अनिल जादव ने प्रभावित किया, बहुत बढ़िया गेंदबाजी और बल्लेबाजी. ऑफ टाइम के बाहर गेंद थी, हवा में खेलते हैं, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है या वन बाउंस गेंद बाउंड्री की तरफ जाएगी. इस ओवर का आगाज बिल्कुल दमदार, गेंद बाउंड्री के बाहर मिलेंगे रन 4. मॅग्निफिसंट बॅटिंग. साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. शेवटची 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावा इथे जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. सामना अतिशय रोमहर्षक होताना पाहायला मिळतोय. कधी सामना तुम्ही पाहता छत्रपती संभाजीनगर संघाच्या बाजूने झुकतोय, कधी सामना तुम्ही पाहतायत राजमुद्रा संघाच्या बाजूने झुकतोय. जय आणि पराजयांच्या हिंदोळ्यांवरती सामना येऊन पोहोचलेला आहे. समय के गर्भ में छुपा इस मैच का राज. और देखिए जीत और हार के बीच बहुत इंपॉर्टेंट लड़ाई चल रही है. मतलब जीत की उम्मीद, हार का डर, जो ये बहुत महत्वपूर्ण होता है. इस तरह का जो समय होता है 11 गेंदे 11, यहाँ से विकेट चाहिए. अगर राजमुद्रा स्मैशर ये मुकाबला जीतना चाह रहे तो विकेट चाहिए, क्योंकि दोनों बल्लेबाज, एक तरफ अनिल जादव ने प्रभावित किया, बहुत अच्छी बल्लेबाजी की है, तो दूसरी तरफ से जो नॉस्टेकर इन पर बल्लेबाज है उनके ऊपर भी निगाह रहेगी. बहुत इंपॉर्टेंट खेल मैदान के अंदर. शानदार, बहुत शानदार खेल अभी तक रहा है बल्लेबाजों का, खास करके अनिल जादव ने प्रभावित किया. 11 गेंदे 11 रनों की जरूरत. राहुल रत्ना तक बल्लेबाजी करना चाह रहे थे. पहली गेंद पर प्रॉपर क्रिकेटिंग शॉट था बल्लेबाज का, लेकिन उसके बाद में देखिए, उसके बाद में ये खराब शॉट बल्लेबाज का. मैदान के अंदर तेरी बेरी चल रही है. 10 गेंदे 11 रनों की जरूरत. ऋषिदा इस मुकाबले को ऐसे जाने नहीं देंगे, आखिरी 7 तक लड़ने वाले हैं, मजा आएगा. ऑन स्ट्राईकला राहुलला तुम्ही पाहतायत कशा प्रकारचं कामकाज तिथे करेल. 60 धावा आहेत. सुंदर चेंडू होता इथे मैदानाच्या आतमध्ये. फक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय तिथे. पाहता 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण होताना पाहायला मिळतील आणि या 2 धाव्याने धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळतो. 62 धावा धावफलकावरती आहेत. विजयाची चाहूल फक्त आणि फक्त राहुल. ऑन स्ट्राईकला दिशेने मात्र तुम्ही त्याला पाहाल. शेवटचे 9 चेंडू 9 धाव्यांची गरज. ऋषि अपने बोरिंग पार पर तैयार. इस बार टिप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर था और वहां से गेंद अंदर की तरफ आई. गेंद को लॉन्ग क्षेत्र में खेल दिया है. लॉन्ग पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. देखिए प्रवीण, इस मुकाबले में खास करके ऋषिदा के पास ज्यादा गति नहीं है, समय मिल रहा है बल्लेबाज को. और जब आप ज्यादा छोटी गेंदबाजी करेंगे ना तो एक बार फिर बहुत आसानी से रन बनने वाले हैं. स्कोर 8 गेंदे और 7 रनों की जरूरत है. ऋषी वैद्य पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय. तयार होताना तुम्हाला पात्र पाहायला मिळेल. यावेळेस मात्र मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जो शिगेला पोहोचलाय. 8 चेंडू आणि 7 धावेंची मात्र जी गरज आहे. कोणता संघ इथे बाजी मारेल? जो संघ चांगली कामगिरी करणार आहे विजयश्री त्याच्या गळ्यामध्ये मात्र माळ घालताना पाहायला मिळेल. डॉट बॉल क्षणाला बदलणार हे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. सामन्यामध्ये रंगत येताना पाहायला मिळते. सामन्याचं समीकरण बदललंय. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 7 धावेंची गरज आहे. धावा हव्या 7. कोण कोणावर करणार मात. मैदानावरती पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये द्वंद्व रंगलाय. काय जबरदस्त सामना. बॅकफुटला गेलाय. या बाला चेंडू डिबेस टक्करच्या दिशेने जाईल. क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का? दुसरी धावा या बाला आरामात पूर्ण होते. 2 धावा पूर्ण होतील.
फिलहाल बहुत बढ़िया, बहुत ही अच्छी यहाँ बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा। 6 गेंदे 5 रनों की जरूरत है इस मुकाबले में। अब संघर्ष कर रहे गेंदबाज। इस मुकाबले की बात करें तो मुंबई की टीम स्मैशर के जो गेंदबाज बिल्कुल संघर्ष कर, लेकिन आर्मी 11 छत्रपति संभाजी नगर ने क्या कमाल की गजब की बल्लेबाजी। राहुल और अनिल जादव ने, खास करके अनिल जादव ने प्रभावित किया। बहुत अच्छी क्रिकेट इनके द्वारा हुई है, शानदार बल्लेबाजी। प्रवीण 6 गेंदे 5, 2 अच्छी गेंदें अगर शुरू में आती है गेंदबाज की तरफ से तो मैच अभी भी ऑन है, मजा आएगा। 6 चेंडूमध्ये 5 बनवायच्या जरी असल्या तरी या मैदानावरती मोठा संघर्षच तुम्हाला करावा लागेल। शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल, कारण या मैदानावरती मात्र फार मोठे इतिहास आम्ही घडताना पाहिलेले आहेत। आज एक नवीन विक्रम जर तुम्हाला प्रस्थापित करायचा असेल तर इथे तुम्हाला 6 चेंडूमध्ये 5 धाबा बनवाव्याच लागणार आहेत आणि कंपल्सरी चेस आहे। सचिन पवार ने क्या जबरदस्त गेंदबाजी की थी इसी मंच पर। बाकी यहाँ उधर जाने की जरूरत नहीं है, लेकिन क्या वो विकल्प आपके पास बचा हुआ, क्योंकि ऋषिदा को एक ओवर आपने दिया। अब निर्णायक ओवर डालने के लिए कौन आएगा वो देखना बहुत जरूरी है। निर्णायक ओवर में गेंदबाजी करेंगे विकास जाधव के हाथ में गेंद है, तो विकल्प है जिन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की है। 5 गेंदों में जैसे कि हम चर्चा कर रहे थे, बहुत अच्छा वेरिएशन, अच्छा कंट्रोल के साथ इन्होंने गेंदबाजी की है। वाघोली के शेर मैदान के अंदर है। सामने बल्लेबाज की बात करते तो बल्लेबाजी करने के लिए अनिल जाधव जो सेट बल्लेबाज है आके जम चुके हैं। 6 गेंदे 5, इंटरेस्टिंग मैच है प्रवीण। 6 गेंदों में एक बार फिर इसके ऊपर बहुत सारी चर्चा होगी। 6 गेंदों में 5 रनों की जरूरत है। हवा में उछाला, अच्छा स्ट्रो गए, लेकिन गेंद के नीचे श्रेयस इंदुलकर आ रहे, कैच होगा या नहीं होगा। गेंद 1 बाउंस बाउंड्री लाइन की तरफ जाती भी, इस गेंद पर जबरदस्त प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। भिडू दे साऱ्या गगनात ललकार। संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। शेवटचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी केवळ एका धावेची गरज आहे। सामना बरोबरीमध्ये सुटलाय, परंतु इथे कंपल्सरी चेस आहे। 1 धाव तुम्हाला बनवावीच लागणार आहे। फुल टॉस होता तिथे। या चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय। विजयी षटकार इथे मात्र ठोकला आर्मी 11 छत्रपती संभाजीनगर संघाने मात्र या सामन्यामध्ये बाजी मारली। विजेत्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचे आभार। क्या जबरदस्त बल्लेबाजी रही है। भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का कहते हैं। अनिल जाधव ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की और ये मुकाबला बिल्कुल आज आर्मी 11 छत्रपति संभाजी नगर ने जीत लिया। कांग्रेचुलेशन, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस। प्रशांत पानमन हमारे साथ जुड़ेंगे टॉस में, टॉस बहुत इंपॉर्टेंट है, तो इससे पहले लक्ष्मण मांडे साहब हमारे साथ जुड़ेंगे। इंपॉर्टेंट मुकाबला होगा। एक तरफ आप देखो सिद्धेश्वर स्पोर्ट